अतिथी तथा स्वाभिमानी महिला सखी मंच कराड उत्तरच्या अध्यक्षा आदरणीय समताताई घोरपडे, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पाहुणे सन्माननीय धनंजयजी भोसले, अध्यक्ष वसुंधरा फाउंडेशन पुणे, त्याचबरोबर सन्माननीय नीलमताई शेलार, मिसेस महाराष्ट्र 2019, त्याचबरोबर CA धनंजयजी शिंगटे साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी कराड कोऑपरेटिव्ह अर्बन बँक, त्याचबरोबर सन्माननीय रयत क्रांती पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे ईश्वरपूर विभागाचे अध्यक्ष सन्माननीय सागरदादा खोत, त्याचबरोबर प्राचार्य प्राध्यापक शिवाजी साळुंके सर, आणि विशेष म्हणजे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आदराचे आमचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व मान्यवर. खरं तर आस्था सामाजिक संस्था गेले 15 वर्षापासून एक सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली आणि खरं तर एकला चलो रे अशी भूमिका घेत असणाऱ्या आमच्या स्वातीताई पिसाळ यांच्या कार्यकर्तृत्वाला बळ देणारे खरं तर तुम्ही आम्ही सर्वजण मोठ्या सन्मानानं दरवर्षीच त्यांच्या या स्वकर्तृत्वाची जाणीव निर्माण करीत दरवर्षी आपण अशा या पुरस्काराचं वितरण करीत असतो. आणि त्यापैकीच यावर्षीचा देखील आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं दिला जाणारा आस्था महिला विशेष जिल्हास्तरीय पुरस्कार 2026 च्या निमित्तानं सातारा जिल्ह्यातील उल्लेखनीय कामगिरी आपल्या या प्रत्येक क्षेत्रामध्ये करत असलेल्या सगळ्या जिजाऊंच्या लेखींचा यथोचित सन्मान आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्या निमित्तानं सर्व पुरस्कारार्थी, त्यांच्या समवेत उपस्थित असलेले त्यांचे कौटुंबिक सदस्य, त्याचबरोबर या ठिकाणी कराड शहर, कराड तालुका, नवे तर सातारा जिल्ह्यातून आस्था सामाजिक संस्थेचे आमचे सर्व प्रतिनिधी, सर्व सदस्य, सर्व कौटुंबिक सदस्य आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सर्वांचंच आजच्या या आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत करण्यात येतं. थोड्याच वेळामध्ये या पुरस्कार वितरण सोहळ्याला आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या सर्वांना विनंती आहे, बरेचसे काही आमंत्रित निमंत्रित हॉलच्या बाहेर उभे आहेत. कृपया त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करेन, आपण सर्वजण बसून घेतलं तर लगेच कार्यक्रमाला आपण सुरुवात करायला काय हरकत होणार नाही. कृपया आपल्याला विनंती आहे, आपण बसून घ्या. सर्व मान्यवरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. अगदी 2च मिनिटांमध्ये ते व्यासपीठावर या ठिकाणी विराजमान होतील. त्याचबरोबर कराडचे नगरसेवक सुहासदादा जगताप, त्याचबरोबर एक कार्यकुशल नगरसेवक सन्माननीय दादासाहेब शिंगण, त्याचबरोबर या ठिकाणी सन्माननीय कराड शहर शिक्षण पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन कोळी सर, त्याचबरोबर रुपाली माने मॅडम, महिला बाल कल्याण सभापती, त्याचबरोबर कराडचे नगरसेवक आशुतोष दादा डुबल, त्याचबरोबर कराडच्या नगरसेविका कीर्तिकताई विभूते, माजी नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे, त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आमचे मित्र सागरदादा बर्गे, अशा सर्वच मान्यवरांचं अगदी थोड्याच वेळामध्ये या व्यासपीठावर आगमन होत आहे. आपल्या सर्वांना मी पुन्हा एकदा विनंती करेन की आपण सर्वांनी बसून घ्या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात होणार आहे.
संस्कृती मराठी बाणा मराठी परंपरा आणि सर्व काही मराठी आणि म्हणूनच की काय या माय मराठी या भूमीचं असणारं महाराष्ट्र राज्याचं राज्यगीत गौरव गीतानाच्या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना मी विनंती करेन सर्वांनी जागेवर उभं राहायचं आणि महाराष्ट्र गीतानं कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी आपण करणार आहोत. महाराष्ट्र गौरव गीत सादर करतोय मी प्राध्यापक तडाखे सर. भारत माता की भारत माता की. धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती आहे आपण स्थानापन्न व्हावं. मान्यवरांस विनंती आपण सन्मानपूर्वक स्थानापन्न व्हावं. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करीत असताना सर्वप्रथम खरं तर 64 कलांचा अधिपती श्री गणरायाला वंदन करून करीत असतो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. खरं तर अगदी बुद्धीची देवता असणारा 64 कलांचा अधिपती अरे कोटी कोटी रूपे तुझी कोटी चंद्र सूर्य तारे असं म्हणणाऱ्या गणरायाचं वर्णन देखील आजच्या कार्यक्रमाची शुभेच्छा सुरुवात आमच्या DTD डान्स स्टुडिओचे आमचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी त्यांना आमंत्रित करतोय. आजच्या कार्यक्रमाचा सुंदर असा श्री गणेश वंदना नृत्याविष्कारण कार्यक्रमाचं सादरीकरण या ठिकाणी होईल. कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदना या नृत्याविष्कारण या ठिकाणी होत आहे. सर्व विद्यार्थिनींना या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आमंत्रित करूया. सर्वांना विनंती आपण रंगमंचावर आमंत्रित व्हावं. DTD आमच्या सगळे या विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी बोलवतो. कृपया आपण या. वसीम सरांचे सगळे मला वाटतं हे विद्यार्थी आहेत. अगदी अटके पार झेंडा या विद्यार्थ्यांनी खरं तर फडकवलेला आहे आणि अशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. पुन्हा एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. या ठिकाणी सादर करतायत श्री गणेश वंदना.
सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या, मुलांचं कौतुक आपण करायचं. क्या बात आहे, अतिशय सुंदर एक उडी. वा 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 वा, क्या बात आहे. मी सरांना विनंती करेन, दुसरा जो डान्स आहे तो सुद्धा आपण लगेच घेतला तर बरं होईल, कारण परत या ठिकाणी मान्यवर विराजमान झाल्यानंतर थोडंसं सहकार्य करावं लागेल. खाली करता येईल का तुम्हाला? मग 10 मिनटं क्षमस्व, कारण मान्यवर स्टेजवर येणार आहेत, त्यामुळे थोडं सहकार्य करा. चला बसून घ्या, मुलांसाठी विशेष कौतुक करू आपण. चला विद्यार्थ्यांना बसून घ्या. खूप छान. मान्यवरांना बसण्यासाठी आज आस्था या सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणारा जागतिक महिला दिनानिमित्त पुरस्कार आज आपण इथे संपन्न करत आहोत. आणि या पुरस्काराला नाव देण्यासाठी तुम्ही सगळे इथे आलेला आहात, त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. स्त्री खरी शक्ती स्वरूपा. प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवीचा अंश असतो जो तिला विशेष बनवतो. तिच्या सौम्य हसण्यात करुणा आणि नजरेत आत्मविश्वास दडलेला असतो. ती संस्कृतीला साजेसं वागताना समाजाला मूल्यांची जाणीव करून देते. जी सर्वांना मानसन्मान देते ती खऱ्या अर्थाने महान ठरते. तिच्या बोलण्यात प्रेम असतं आणि तिच्या वागण्यामध्ये शिस्त असते. आई म्हणून ती जीवाला जन्म देते, पत्नी म्हणून घराला आनंद देते, बहीण म्हणून आधार देते. कधी ती योद्धा बनते तर कधी प्रेरणादायी गुरु बनते. इतिहास साक्ष आहे, महापुरुषांच्या मागे स्त्रीचं योगदान आहे. संकटातही ती खंबीर उभी राहते आणि न डगमगता लढते. तिची सहनशीलता आणि प्रेम हेच तिचं खरं सामर्थ्य आहे. तिचं प्रेम हेच खरं सामर्थ्य आहे. आधुनिक काळातही ती घर आणि काम दोन्ही समानतेने सांभाळते. तिचं अस्तित्व नात्यांना जोडणारं आणि समाजाला आधार देणारं आहे. म्हणूनच म्हणतात, स्त्रीचा सन्मान म्हणजे देवीचा सन्मान. प्रत्येक स्त्री आदर्श पात्र आहे आणि तीच एक शक्तिस्वरूप आहे. आणि अशाच या शक्तिस्वरूपा मी आज गोळा केलेल्या आहेत. जशा हिऱ्याच्या कोळशाच्या खाण्यातून जसे हिरे गोळा करतात तसे हे हिरे मी आज गोळा केलेले आहेत. समाजात काम तर सारे करत असतात, पण समाजासाठी आपलं योगदान देणाऱ्या ह्या देवींची निवड करून त्यांना पुरस्कार देऊन त्यांची पूजा करण्याचा योग मला लाभला. आज या कार्यक्रमासाठी आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री शिवाजीराव साळुंके प्राध्यापक आहेत, हे पुण्यावरून आलेले आहेत. तसेच भानुप्रताप बर्गे हे डेप्युटी कलेक्टर आहेत, शेनोली गावचे, कराडला राहायला होते आणि आता ते नागपूरला त्यांची पोस्टिंग आहेत. आणि नागपूरवरून आपल्या कार्यक्रमासाठी विमानाने खास आपल्या कराडला आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचेही मी मनपूर्वक स्वागत करते.
आपले सर्वांचे लाडके आदरणीय आनंदराव नाना नेहमीच मला अगदी खूपच जीव लावलेला आहे त्यांनी लेकीसारखा, आणि नाना कधीच माझ्या कार्यक्रमाला नाही म्हणत नाहीत. असे हे आपले सर्वांचे लाडके माजी आमदार आनंदराव पाटील आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आणि आज आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव जे आपले कराड नगरीचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष आहेत, आणि त्यांच्या पत्नी रुपालीताई बरोबर ना ऋग्वेदिका हे आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. तसेच कराडवरून आपल्याला नीलमताई शेलार ह्या सेलिब्रिटी लाभलेल्या आहेत. नीलमताई इथे या, पुढे बसायला या. आणि त्यांचा अदाद फॅशन स्टुडिओ हा पुण्यामध्ये आहे आणि खूप महिलांसाठी त्यांची मोठी कार्यशाळा आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं कार्य आहे आणि आज ह्या सेलिब्रिटी आपल्याला लाभलेल्या आहेत. तसेच आदरणीय कोळी सर हे आपल्याला इथे शिक्षक संघाचे चेअरमन आहेत, तेही आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच सागरदादा बर्गे हे अगदी मला नेहमीच भावासारखे सपोर्ट करत असतात आणि आज ते आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. तसेच कराड नगरीच्या नगरसेविका कीर्तिका विभूते ह्याही आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. तसेच सभापती बालकल्याण सभापती रुपालीताई माने ह्याही आज आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. ह्या सर्व मान्यवरांचे मी तसेच आपल्या रोहिणीताई माजी नगराध्यक्षा ह्याही आज आपल्याला पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. आणि सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये आपल्या खास महिलांचा काय म्हणतो आदर्श सौ समताताई घोरपडे आज आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. तर त्यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते आणि आजच्या या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, मला खूप काही बोलायचं होतं पण आज वेळेअभावी मी बोलू शकत नाही. सर्वांचे स्वागत आणि उपस्थित सगळे माझ्या हाकेला ओ देणारे आपण सगळे आलेले आहात त्याबद्दल मी तुमचे सर्व मैत्रिणी आणि आमचे बांधव त्या सगळ्यांचे मी स्वागत करते आणि कार्यक्रमाला आपण पुढच्या सुरुवात करूया. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद स्वातीताई. नक्कीच आपल्या उगवत्या शब्दामध्ये खरं तर हा कार्यक्रम किती चांगला होईल हे दिन रात्री 2ला सुद्धा स्वातीताईंचा मला फोन आला होता, तडाखे सर कसं करायचं. कारण खरोखरच अगदी त्यांचं जर मन बघितलं तर अगदी शुद्ध आहे, पारदर्शक आहे. आणि खरोखर या ठिकाणी उपस्थित असलेल्या माई फाउंडेशनच्या संगीता माई साळुंखे यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. माईंना विनंती की आपण व्यासपीठावर सन्मानपूर्वक विराजमान व्हावं. सन्माननीय संगीतामाई साळुंखे माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा आदरणीय संगीतामाई साळुंखे यांना विनंती करेन की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं पुन्हा एकदा आपण या ठिकाणी स्वागत करूया. आपणास विनंती आपण स्थानापन्न व्हावं. यानंतर अतिथी देव भव या उक्तीप्रमाणे आलेल्या अतिथींचं यथोचित आदरातिथ्य करणं हे देखील आमच्या आस्था सामाजिक संस्थेचं या ठिकाणी कर्तव्य समजतो आणि त्या निमित्तानंच या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा यथोचित सत्कार आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी सर्वप्रथम या ठिकाणी केला जातोय. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे की नागपूरचे डेप्युटी कलेक्टर म्हणून आपल्या वेळात वेळ काढून खरं तर या ठिकाणी आजच्या या पुरस्कार सोहळ्याला या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी सर्वारणीय आशुतोषजी डुबल मेहरबान नगरसेवक कराड नगर परिषद आपण या ठिकाणी उपस्थित झाला. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आपणास विनंती कृपया आपण व्यासपीठावर विराजमान व्हावं. सर्वप्रथम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे नागपूरचे डेप्युटी कलेक्टर सन्माननीय मधुसूदन बर्गे साहेब यांचा सत्कार आस्था सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स्वातीताई पिसाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आदरणीय नागपूर विभागाचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय मधुसूदन बर्गे साहेब हे या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा यथोचित सत्कार आस्था सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स्वातीताई पिसाळ यांच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे. या ठिकाणी स्वागत होतं आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवर आदरणीय मधुसूदन बर्गे साहेब उपजिल्हाधिकारी नागपूर. अगदी एवढ्या दूर होऊन ते आपल्या या सोहळ्यासाठी अवरोज होऊन प्रमुख अतिथी म्हणून आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालेत. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत या ठिकाणी करूया. धन्यवाद साहेब. यानंतर आमच्या कराड नगरीचे लोकनियुक्त
नगराध्यक्ष सन्माननीय राजेंद्रसिंह यादव उर्फ बाबा आणि सोबतच त्यांच्या पत्नी ऋग्वेदिका ताई, आपला दोघांचा या ठिकाणी सपत्नीक सत्कार मी स्वातीताई पिसाळ आणि आनंदराव पिसाळ आपल्या दोघांना विनंती करतो, या उभयतांचा सपत्नीक सत्कार या ठिकाणी आपण करावा. जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया. खरं तर हा आमच्या आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आपण नगराध्यक्ष म्हणून मोठ्या बहुसंख्येनं आपण या पदाचे आपण या ठिकाणी उमेदवार झालात, त्याबद्दल आपला सपत्नीक सत्कार एक प्रमुख अतिथी म्हणून आणि मान्यवर म्हणून आणि नवनियुक्त नगराध्यक्ष म्हणून आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं या ठिकाणी स्वातीताई पिसाळ, आनंदरावजी पिसाळ या दोघांच्या वतीनं या उभयतांचा हा सत्कार या ठिकाणी होतो आहे. नगराध्यक्ष महोदय आणि त्यांच्या पत्नी ऋग्वेदिकाताई, आपला या उभयतांचा सत्कार आमच्या आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं स्वीकारल्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय उपस्थित आणि आमचे लाडके मार्गदर्शक विधान परिषदेचे माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी पाटील नाना यांचा सत्कार मी स्वातीताई पिसाळ आपणास विनंती करतो की सन्माननीय आमचे मार्गने गुरुवर्य देखील म्हणायला हरकत नाही. स्वातीताईंच्या अनेक प्रश्नाला ते खऱ्या अर्थानं उत्तर देत असतात, त्यांना मार्गदर्शन करत असतात. असे सन्माननीय आनंदरावजी पाटील नाना यांचा या ठिकाणी सत्कार होता. त्याचबरोबर कराड उत्तरच्या स्वाभिमानी महिला सखी मंचाच्या अध्यक्षा समताताई घोरपडे ताई यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. त्यांना विनंती की या सत्काराचा स्वीकार आपण स्वीकारावा. आपणास विनंती समताताई घोरपडे, शुभांगीताई देशमुख, आपणास विनंती या मान्यवरांचा सत्कार आपण या ठिकाणी करावा. त्यासोबतच त्याचबरोबर प्राध्यापक शिवाजी साळुंके साहेब यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं या सत्काराचा स्वीकार आपण करावा. प्राध्यापक शिवाजी साळुंके सर, आपला या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी सन्माननीय आनंदरावजी पिसाळ यांना विनंती करेन की सन्माननीय साळुंके सरांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. त्याचबरोबर कराड शहर शिक्षण पतसंस्था तथा महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुन कोळी सर यांचा देखील सत्कार आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी केला जातो आहे. मी आनंदरावजी पिसाळ यांना विनंती करेन की सन्माननीय अर्जुनजी कोळी सर यांचा यथोचित सत्कार या ठिकाणी आपण करावा. आपणास विनंती. त्याचबरोबर आदाद फॅशन स्टुडिओ पुणेच्या डायरेक्टर तथा मिसेस महाराष्ट्र 2018 नीलम शेलार मॅम यांचा देखील सत्कार या ठिकाणी होतो आहे. मी संस्थापिका अध्यक्ष आमच्या स्वातीताई पिसाळ यांना विनंती करतो की या देखील मान्यवरांचं स्वागत आपण या ठिकाणी करावं. आपणास विनंती. सन्माननीय नीलम शेलार मॅम, मिसेस महाराष्ट्र 2018च्या किताब विजेत्या तथा डायरेक्टर आदाद फॅशन स्टुडिओ पुणे यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. नीलम शेलार मॅम यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आपल्याला विनंती या सत्काराचा स्वीकार आमच्या आस्था सामाजिक संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स्वातीताई पिसाळ यांच्या वतीने या ठिकाणी आपण स्वीकारावं. आपणास विनंती आहे. जरा टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करूया. त्याचबरोबर या ठिकाणी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या आमच्या सर्गांच्या लाडक्या संस्थापिका अध्यक्ष आदरणीय संगीतामाई साळुंखे यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. संगीतामाई साळुंखे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय संगीतामाई साळुंखे अतिशय अभ्यास व्यक्तिमत्व आणि महिलांना एक समुपदेशाने मार्गदर्शन करण्याचं जे व्यासपीठ म्हणतो ते व्यासपीठ जिथं पाहायला मिळतं ते आमच्या आदरणीय
संगीतमाई साळुंखे, एक आपुलकीचा हसरा स्वभाव यांचा या ठिकाणी स्वागत केलं जातं. त्याचबरोबर आमच्या महिला बाल कल्याण विभागाच्या सभापती आदरणीय रुपाली मानेताई यांचा देखील सत्कार या ठिकाणी होतोय. सभापती महोदया, महिला बाल कल्याण कराड यांचा सत्कार या ठिकाणी केला जातोय. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं आदरणीय रुपालीताई माने मॅडम, महिला बाल कल्याण सभापती यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. डॉक्टर नेहा पिसाळ सचिव यांच्या वतीने या ठिकाणी सत्कार केला जातोय. त्याचबरोबर आमचे आदराचे असणारे, नेहमीच आमच्या आस्था सामाजिक संस्थेवर नितांत जिव्हाळा जपणारे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय सागरदादा बर्गे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं मी सन्माननीय आनंदरावजी पिसाळ आपणास विनंती करेन, सन्माननीय सागरदादा बर्गे सामाजिक कार्यकर्ते यांच्या ठिकाणी आपण सत्कार करावा. त्याचबरोबर नगरसेवक आशुतोष दादा डुबल यांचा देखील या ठिकाणी सत्कार होतोय. मी आनंदरावजी पिसाळ यांना विनंती करेन, आशुतोष डुबल नगरसेवक कराड नगर परिषद कराड यांचं या ठिकाणी आपण स्वागत करावं. कार्यक्रमाचे अतिथी म्हणून आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झालात. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्याचबरोबर कीर्तिकताई विभूते नगरसेविका कराड नगर परिषद यांचा सत्कार या ठिकाणी होता. कीर्तिकताई विभूते नगरसेविका कराड नगर परिषद कराड, कीर्तिकताई विभूते यांचा या ठिकाणी सत्कार केला जातोय. शुभांगी देशमुख आस्था सामाजिक संस्थेच्या सदस्या कीर्तिकताईंचा सत्कार या ठिकाणी आपण करावा, आपणास विनंती आहे. कीर्तिकताई विभूते त्याचबरोबर माझे नगराध्यक्षा आदरणीय रोहिणीताई शिंदे यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं या सत्काराचा स्वीकार आपण स्वीकारावा, आपणास विनंती आहे. त्याचबरोबर सन्माननीय डॉक्टर संदीप पाटील आपला देखील या ठिकाणी सत्कार होतोय. आदरणीय डॉक्टर संदीप पाटील सर आपला देखील सत्कार आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं. मी सागरदादा बर्गे आपणास विनंती करेन, आपण आस्था सामाजिक संस्थेचा एक भाग आहात, या अधिकाऱ्यांना आपणास विनंती मी करेन, सन्माननीय डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. अर्बन स्टोरीजचे संतोषजी पवार सर आपला देखील सत्कार या ठिकाणी होतो आहे. अर्बन स्टोरीचे संतोष पवार सर, त्याचबरोबर नेरल्याचे संदीप पाटील सर आपल्याला देखील विनंती. नेरलेचे संदीप पाटील सर आपला देखील सन्मान. सागरदादा आपल्याला विनंती, पुढील सत्कार आपणच करावे. आस्था सामाजिक संस्थेचे आपण आमचे मार्गदर्शक सहकारी आहात. त्याचबरोबर पुण्याहून उपस्थित असलेले सन्माननीय नांगरे पाटील साहेब आपला देखील या ठिकाणी सत्कार होतो आहे. नांगरे पाटील साहेबांचा सत्कार सतीश पाटील यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. सतीश पाटील सर आपल्याला विनंती, नांगरे पाटील साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. चला लवकर चला प्लीज. त्याचबरोबर मलकापूर नगरीचे
एक कार्य कर्तृत्वशील नगरसेवक दादासो शिंगण आपला देखील या ठिकाणी सत्कार होता. दादासो शिंगण. सर्व मान्यवरांना विनंती करेन आपण स्थानापन्न व्हावं. सतीश पाटील सर यांचा सत्कार या ठिकाणी होतो आहे. सतीश पाटील सरांचा सत्कार. आनंदरावजी पिसाळ आपल्याला विनंती की सतीश पाटील सरांचा सत्कार आपण त्या ठिकाणी करावा. जागेवर जाऊन केला तर काही हरकत नसावी. आणि या ठिकाणी एक मान्यवर मनोगत अधिकचा वेळ न घालवता मी सर्वारणीय प्राध्यापक शिवाजी साळुंखे सर आपणास विनंती करेन की आपल्या बहारदार सुमधुर आवाजानं आजच्या कार्यक्रमाचं मनोगतपर भाषण आपण या ठिकाणी करावं. आपणास विनंती. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज प्रत्येकजण आपलं नाव लावू शकतो आणि अस्तित्व दाखवू शकतो. परंतु छत्रपतींच्या अगोदर साधारणतः 1000 वर्ष ज्यांनी हा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, संपूर्ण दक्षिण भारत जो चालवला तो आमचा चालुक्य राजवंश. आणि अभिमान असा आहे की आजचा कार्यक्रम ज्या आस्था संघटनेने भरवलेला आहे त्याच्या सर्व आमच्या भगिनी पिसाळताई या ठिकाणी आहेत. कार्यक्रमाला ज्यावेळेला येण्यासाठी आमंत्रण आलं त्यावेळेला असं वाटलं की आपण काहीतरी नवीन कार्यक्रमात चाललो आहे. आणि इथं आल्यानंतर व्यासपीठावर पाहिलं, सन्माननीय व्यासपीठावरती आमचे डुबल सरकार आहेत, साळुंखे पाटील आहेत, बर्गे साहेब आहेत. हा परिवार सगळा आमचाच एका ठिकाणी दिसतोय हे पाहून खूप आनंद वाटला. आणि खऱ्या अर्थाने छत्रपतींना घडवणाऱ्या त्यांच्या मातोश्री जिजामा यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातोय आणि या ठिकाणी महिलांचा सत्कार होतोय ही सर्वात महत्त्वाची आनंदाची गोष्ट आहे. पहिलं असं म्हटलं जायचं की छत्रपती शिवाजी जन्मावा पण दुसऱ्याच्या घरात, पण या ठिकाणी आलेल्या महिला पाहिल्यानंतर असं वाटतं की या प्रत्येकीने एक छत्रपती जन्माला घातला आहे आणि चांगलं काम त्या स्वतः करतायत. त्यामुळे येणारी पिढी ही आदर्श पिढी आपल्याला पाहायला मिळणार आहे. ताईंनी घेतलेल्या या कार्यक्रमासाठी त्यांचं स्वागत, अभिनंदन. आणि निश्चितच इथून पुढे तुमच्या होणाऱ्या सर्व कार्यक्रमाला तुमचा परिवार राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठान हा तुमच्याबरोबर हे सगळे बंधू उभे राहतील ही ग्वाही देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद प्राध्यापक साळुंखे सर. नक्कीच आस्था सामाजिक संस्थेच्या विषयी असणारी आस्था खऱ्या अर्थानं मनोगतातून आपण या ठिकाणी जागृत केली. या पुरस्कार सोहळ्यासाठी या पुरस्कारार्थींना शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आमच्या माई चॅरिटेबल ट्रस्टच्या आमच्या सगळ्यांच्या लाडक्या माई मी सर्वारणीय संगीतामाई यांना विनंती करेन की या ठिकाणी आपण मनोगतपर आमच्या सर्व सखींची, आमच्या सगळ्या जिजाऊंच्या लेकींशी आपण संवाद साधूया. एकदा जोरदार टाळ्या आपण स्वागत करूया संगीतामाई साळुंखे यांच्यासाठी. नमस्कार. विचार मंचावरील आदरणीय सन्माननीय मधुसूदनजी बर्गे साहेब, सन्माननीय राजेंद्र सिंह यादव साहेब, सन्माननीय आदरणीय आनंदरावजी नाना, सन्माननीय समताताई, विचार मंचावरील सर्व बंधू भगिनी, माझी प्रिय लाडकी सखी स्वाती, इथं उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाला खरं तर माझा स्केड्यूलमध्ये हे नव्हतं सगळं, पण स्वातीने इतका हट्ट केला की मला यावंच लागलं. आणि ती प्रचंड हट्टी आहे, मला माहिती आहे. ती हट्टी म्हणजे खूप गोड गुणी आणि हट्टी अशी हट्टी आहे ती. आणि इतका आग्रह केल्यामुळं मला यायला लागला. आणि मला माहिती आहे की इथं आल्यावर सगळे ओळखीचे चेहरे आणि प्रिय चेहरे दिसणार आहेत, त्यामुळं मला यायला पण मजा वाटली. आल्या खूप नेहमीप्रमाणे हसत तिने स्वागत केलं. तडाकेसर आणि तडफदार आपल्या शब्दांमध्ये माझं भरपूर कौतुक केलं. त्यामुळं तडाके सर, माझी जबाबदारी दरवेळी तुम्ही वाढवता असं मला मनापासून सांगावं वाटतं. या संस्थेनं मलाही पुरस्कृत केलं होतं. स्वाती, तुमच्या संस्थेची मी मनापासून आभार व्यक्त करते की तुम्ही अनेक आता नवीन रत्न शोधलीत आणि त्यांना पुरस्कार देणार आहात. पुरस्कार घेत असताना किंवा पुरस्कार तुम्ही जेव्हा घ्याल तेव्हा 10 पटीनं तुमची जबाबदारी वाढेल एवढं नक्की. कारण माझ्या आईला जेव्हा आदर्श माता पुरस्कार मिळाला आणि मला उगाचच खोड करायचं म्हणून मी कसं वाटतंय तुला, मला काय वाटायचं म्हटली, जबाबदारी तुमची वाढली आहे.
कारण आदर्श माता पुरस्कार मला मिळाला आहे म्हणजे तुमचा आदर्श कुठं ढासळू नये असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं तुम्ही 6 जणांनी कुठल्याही प्रकारची चूक करायची नाही हे ध्यानात ठेवा. त्यामुळे हीच सूचना तुम्हा सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांपेक्षा वयानं थोडी मोठी असल्यामुळे मी देते की पुरस्कार स्वीकारल्यानंतर खूप मोठी जबाबदारी वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपण दहीहंडीचा खेळ पाहत असतो सगळेचजणं. ह्या दहीहंडीच्या खेळामध्ये अनेक थर लागतात आणि सगळ्यात वरती जो थर असतो ना तो चिमुकला असतो एकदम, आणि तो दहीहंडी फोडतो आणि त्याला इतका आनंद होतो की ही दहीहंडी मी फोडली. ॲक्च्युली खालचे एक जरी थर डळमळीत झाला ना तर तो चिमुकला दहीहंडीपर्यंत नाही पोचू शकत. तद्वतच आपल्याही बाबतीत, सगळ्यांच्या बाबतीत सामाजिक काम करताना हे सारे थर आपल्याला जेव्हा हातभार लावतात, भक्कम पाठिंबा देतात, आपल्या पंखांमध्ये गरुड भरारीचं ताकद देतात, तेव्हा आणि तेव्हाच ती आपण दहीहंडी फोडू शकतो. ही दहीहंडी तुम्ही फोडलेली आहे, पण ह्या सगळ्यात लोकांमुळं आपण फोडलेली आहे, आपल्या सहकाऱ्यांमुळं. त्यामुळं त्यांच्याप्रती आपण सदैव ऋण व्यक्त करायला हवं आणि त्यांच्या ऋणात राहून प्रत्येक नवीन आदर्श आपण प्रत्येकानं घडवला पाहिजे आणि भारत मातेची सेवा केली पाहिजे. अधिक न बोलता, कारण साऱ्यांनाच बोलायचं आहे, अधिक न बोलता मी आपली सगळ्यांची रजा घेते. आणि स्वाती तुला पुन्हा खूप धन्यवाद देतेस. निश्चितपणे तुझं कार्य खूप मोठं राहील. स्वातीनं मला येताना सांगितलं होतं, माई तुम्ही बिंदास यावं, पक्षविरहित आहे. मग आता इकडं बघितल्यावर कळते पक्षविरहितच आहे सगळं, पण हरकत नाही, आम्ही सगळेच एकमेकांच्या प्रेमात आहे, आपण सगळेच भारत मातेची लेकरं आहोत. त्यामुळं मला तसं स्वाती काहीच वाटत नाही, पक्षाची असली आणि कोणी असली तरी आपण सगळी माणसंच आहोत. त्यामुळं पक्षभेद, पार्टीभेद करण्याचं आपल्याला काही एक कारण अजिबातच नाही आहे. त्यामुळं अशा कार्यक्रमात मला आवर्जून यायला आवडतं. असे चांगल्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही सगळ्यांनी बोलवलं तर आम्हाला सगळ्यांना सन्मानित केलं, यासाठी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माई. बहुतेक मी तुमचं नाव तुम्ही उशीर आल्यामुळं राहिलं असावं. माई नेहमीच मला मोठ्या बहिणीप्रमाणेच आदर्शवत आहेत आणि त्यांच्या आदर्शावर मी पाय ठेवून वाटचाल करत आहे. आणि नेहमीच माई मला अगदी सख्या बहिणीसारखं, मोठ्या बहिणीसारखं सपोर्ट करत असतात आणि आज त्या माझ्या विनंतीला मान देऊन इथं आलेल्या आहेत. धन्यवाद माई. धन्यवाद. यानंतर खास मला वाटतं पुण्याहून या ठिकाणी उपस्थित असलेले अशोकरावजी साळुंखे यांचा अनावधानाने या ठिकाणी मला वाटते सत्कार राहिलेला आहे. मी आनंदरावजी पिसाळ यांना विनंती करेन की साळुंखे साहेबांचा या ठिकाणी आपण सत्कार करावा. तत्पूर्वी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या या नगरपालिका, महानगरपालिका शिक्षण संघाचे अध्यक्ष सन्माननीय अर्जुन कोळी सर यांना विनंती करेन की आमच्या या आस्था सामाजिक संस्थेला या ठिकाणी आपल्या गोड शब्दामध्ये आपण या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सन्माननीय अर्जुन कोळी सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. सरांना विनंती की आपण या सामाजिक संस्थेला या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. सर्वांना नमस्कार. मला माहिती की सर्वांचं लक्ष आता तुम्हाला मिळणाऱ्या पुरस्कारासाठी आहे. आस्था सामाजिक संस्था या संस्थेच्या आदरणीय अध्यक्षा स्वातीताई खरं तर गेल्या अनेक वर्ष सातत्याने हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी घेतात आणि कदाचित सागरवर्गीय आणि आम्ही दोघं असावं की प्रत्येक सोहळ्याचे आम्ही या ठिकाणी साक्षीदार आहोत गेल्या अनेक वर्ष. या ज्यांच्या शुभ हस्ते आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे ते कराडचे थेट लोकनियुक्त नगराध्यक्ष आमचे नेते आदरणीय राजेंद्रसिंह यादव बाबा, माजी आमदार आनंदरावजी पाटील नाना, डेप्युटी कलेक्टर आदरणीय बर्गे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय प्रमुख पाहुणे आणि ज्यांना पुरस्कार मिळाला आहे ते आपण सर्वजण. खरं तर आता 8 मार्च आला की सगळीकडंच आपल्याकडं बघतो आहे की 8 मार्चपासून काहीतरी लोक आता 7 मार्चलाही पुरस्कार घेतात. परवा बघितलं 6 मार्चपासून वेगवेगळे पुरस्कार सुरू होते, परंतु स्वातीताई सरकारचा एक वेगळा आणि आगळा असा पुरस्कार आहे. खरं तर इथं एकही रुपया घेतला जात नाही. दुर्दैवाने असं म्हणावं लागेल महाराष्ट्रामध्ये की आज पैसे घेतात आणि पुरस्कार दिला जातो, पण कदाचित पहिली संस्था आहे स्वातीताईंची की तिथं एकही पैसा घेतला जात नाही. परंतु जिल्ह्यातील जे नामवंत हिरे आहेत त्यांना शोधलं जातं आणि खरं तर ते अनेक वेळा माझ्याकडे ते पाठवतात, सर एकदा व्हेरीफाय करून बघा तुम्ही तुमच्यातले यातले काही माहितीचे आहेत का याच्यामध्ये. तर खरं तर आता उल्लेख केला की पक्षविरहित निश्चितपणे त्या
पुरस्कार असू देत किंवा कार्यक्रम असू देत, पक्षविरहित त्या या ठिकाणी करत असतात. समोर खूप सगळ्या आता महिला बसलेल्या आहेत. इथं पुरस्काराकडे लक्ष आणि कदाचित त्यांचं घराकडे लक्ष असेल, कारण आता गॅस संपला असेल. आता काल एक व्हॉट्सअपवर बघितलं की ते हातामध्ये शेगडी घेतात या, आणि ती शेगडी पेटलेली आहे. आता जाहिरातीचा युग आलेला आहे, आणि या जाहिरातीच्या युगामध्ये मला वाटतं एक दिवस असेल की गॅस पूर्णपणे बंद होईल, मग वेगवेगळ्या आयडिया येतील. कदाचित असं होईल की नुसतंच तुमची शेगडी असेल आणि स्वयंपाकवर शिजलेला असेल. बरोबर आहे, कारण रजूभाऊ, अकोला जिल्ह्यामधले मगाशी काल ABP माझाला एक विशेष बातमी त्या ठिकाणी दाखवली की अकोला जिल्ह्यामधली अशी एक शाळा आहे, 3000 पटसंख्येचे त्याच्यामध्ये वसतिगृह आहे, आणि त्या ठिकाणी त्यांनी 40 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी सौर ऊर्जा टाईप स्वयंपाकगृह केलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की रोज जर आम्ही ते हे वापरला, गॅस वापरला, तर 16,000 रुपये खर्च येतो आहे, फक्त याच्यामुळे आम्हाला फक्त 2,000 रुपये खर्च येतो. म्हणजे आता माहिती आणि तंत्रज्ञानामुळं जरी गॅस संपला, पेट्रोल संपलं, डिझेल संपलं, तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया आपल्याकडे येतात. ह्या भगिनींना या निमित्ताने मी एवढेच शुभेच्छा देतो की आपण जो पुरस्कार आत्ता सांगितलं त्या महिनी, की खरं तर पुरस्कार मिळाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी असते. मलासुद्धा देशाच्या राष्ट्रपतींच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला आहे, आदर्श शिक्षक पुरस्कार. त्यामुळे पुरस्कार काय असतो आणि राज्य शासनाचाही पुरस्कार, दोन्ही पुरस्कार मला मिळाले आहेत. त्यामुळं पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची जबाबदारी काय असते, त्याचं महत्त्व काय असतं, हे मला चांगलं माहिती आहे. आणि त्यामुळं हा पुरस्कार घेतल्यानंतर पुढच्या वेळेस एक चांगला व्यक्ती तुम्ही त्यातून शोधून काढावी, आणि योग्य व्यक्ती स्वातीताईंच्यापर्यंत तुम्ही जर पोहोचवली तर त्यांना आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचा पुरस्कार दिला जाईल. तुम्हा सर्व पुरस्काराबद्दल बहिणींना या ठिकाणी मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. सन्माननीय महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार विजेते असणारे अर्जुन कोळी सर, ज्यांनी खरोखर शाळा क्रमांक 3 घडवली कशी असावी हे बघण्यासारखी शाळा निर्माण करणारे आमचे सन्माननीय अर्जुन कोळी सर यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. यानंतर या ठिकाणी मिसेस महाराष्ट्र 2018 किताब विजेत्या सन्माननीय नीलम शेलार मॅम यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळ्या नीलम शेलार मॅम यांच्यासाठी. सर्वप्रथम स्वातीताईंचे मनपूर्वक आभार. आज मला इथे म्हणजे कराडला येण्याचा मान दिलात तुम्ही. जेव्हा मला स्वातीताईंचा फोन आला की नीलमताई तुम्हाला सेलिब्रिटी म्हणून यायचं आहे, पण सेलिब्रिटी हा मान खरंच इतका मोठा आहे का, तर ते कसं ऑब्झर्व केलं जातं की तुमच्या कामातून पाहिलं जातं की तुम्ही कुठल्या लेवलचं काम करताय. तर ह्या सगळ्या गोष्टी ताईंनी माझ्यामध्ये पाहिल्या आणि मला आज इथे तो मान दिला. तर ताई तुमचे मनपूर्वक आभार. ताईंनी जेव्हा सांगितलं की महिलांना पुरस्कार देणार आहे आणि त्या सोहळ्याला तुम्हाला यायचं आहे, तर मला इतकं छान वाटलं की खरंच आज गेली 7 वर्ष मी महिलांसाठी काम करते पुण्यामध्ये. अगदी 50 ते 100 महिलांपासून आज 50,000 महिलांना गोळा करण्याचं मी कार्य केलेलं आहे. आणि त्यामध्ये महिलांना फक्त पुढे जावं यासाठी वेगवेगळे उपक्रम मी राबवत आहेत, जसं की फॅशन शो. मग यामध्ये फॅशन शो म्हणजे काय, तर तुमचा आत्मविश्वास वाढावा. आज 4 मैत्रिणींबरोबर बोलताना छान वाटतं, पण तेच 4 मान्यवर जेव्हा व्यक्तीसमोर असतात तेव्हा बऱ्याच जणांना बोलायला जमत नाही. तर ते बोललं कसं पाहिजे, ती आपली भीती कशी गेली पाहिजे, आणि 4 लोकांसमोर नाही तर 400 लोकांसमोर, 400 महिलांसमोर तुमचं आदर्श व्यक्तिमत्व कसं निर्माण झालं पाहिजे यासाठी मी कार्यरत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या व्यवसायांचं मार्गदर्शन सेमिनार आपण अदास थ्रू करत असतो आणि वेगवेगळे रॅली आपण महिलांसाठी करत असतो. तर फक्त इथे महिलांना एक व्यासपीठ द्यावं हा माझा एक उद्दिष्ट होतं आणि 2020 साली मी अदाची सुरुवात केलेली आहे आणि आज 50,000पेक्षा जास्त मी टप्पा ओलांडलेला आहे. तर हे सगळं शक्य होतं की एक महिलेनी चूल मूल याच्या पलीकडे एक जिद्द आणि एक आत्मविश्वास ठेवला तर तुम्ही स्वतः घडणार आहात. आणि आज ज्या पुरस्कार्थी आहे त्या सगळ्यांना मी हेच सांगेन की आज तुमचा आदर्श सगळ्यांसमोर ठेवा आणि त्यांनाही तुमच्यासारखं घडवा, एवढीच विनंती. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा स्वातीताई तुमचे मनपूर्वक आभार. थँक्यू.
धन्यवाद नीलम मॅम. नक्कीच आपल्या या आझाद फॅशन स्टुडिओच्या माध्यमातून आपल्या इथपर्यंत महिलांना एक आपण सबल करण्याचं एक कार्यकर्तृत्व आपण या ठिकाणी निर्माण केलं. यानंतर कराड उत्तरच्या स्वाभिमानी महिला मंचाच्या अध्यक्षा मी समताताई घोरपडे यांना विनंती करेन की या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळ्या समताताई घोरपडे यांच्यासाठी. नमस्कार. आज या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ नेते आनंदरावजी पाटील, तसेच कराड नगरीचे नवनिर्वाचित नगरसेवक यादव, राजेंद्रसिंह यादव आणि त्यांच्या पत्नी, तसेच माजी नगराध्यक्षा रोहिणीताई आणि सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, तसेच या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व माता भगिनी, सर्व माझ्या मैत्रिणी, बरेचसे चेहरे माझे म्हणजे अगदी माझ्या मैत्रिणीच आहेत ज्या पुरस्कार्थी आहेत, त्यांचं सर्वांचं मी मनापासून हार्दिक असं अभिनंदन करते आणि स्वागतही करते. तसंच नुकतंच होऊन गेलेल्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना मनापासून खूप शुभेच्छा देते. आणि आज हा जो कार्यक्रम आयोजित केला त्या माझ्या मैत्रीण स्वातीताई, नेहमीच त्यांना भेटल्यावरती एक ऊर्जा मिळत असते आणि त्यांना भेटल्यावर एक छान वाटतं. खूप उत्साही आहेत आणि काहीतरी करण्याची त्यांची जी आवड असते ते सगळ्यांना प्रेरणा देऊन जाते. आज या कार्यक्रमासाठी मला निमंत्रित केलं त्याबद्दलही मी त्यांचे खूप आभार मानते. तसं पाहायला गेलं तर म्हटलं जातं आपल्याकडं संस्कृतमध्ये यत्र नार्यस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. आणि ताईंनी आज या ठिकाणी आपल्या ह्या नारी शक्तीचं जे इथं सत्कार करून किंवा त्यांना एक सन्मानित करून जे काम केलेलं आहे, तर खरंच या ठिकाणी आपल्याकडं या निमित्तानं ईश्वराचा वास होताना आपल्याला दिसतोय आणि एक ईश्वराचा आशीर्वाद आपल्याला मिळतोय. आणि या आपल्या ज्या पुरस्कार्थी ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांनी प्रत्येक विविध क्षेत्रामध्ये आपली कामगिरी, आपलं एक वेगळा ठसा उमटवण्याचं काम या ठिकाणी केलं आहे आणि ते सर्वांनाच प्रेरणादायी आहे. आपणही सर्वांनी यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे. अगदी वेगवेगळ्या क्षेत्रामधील इथं आज अभिनय क्षेत्रामधील सुद्धा आहेत भगिनी, त्यांचंही मी या ठिकाणी खूप स्वागत करते. आणि यातून खरं सांगायचं तर गेल्या वर्षी ताईंनी मलाही पुरस्कार दिला होता आणि तेव्हापासून माझी जबाबदारी वाढलीच म्हणायला काय हरकत नाही. तसंच आज आपल्या सगळ्यांची पण जबाबदारी वाढणार आहे आणि एक पुरस्कार देणं म्हणजे कौतुकाची थाप असते आपल्या पाठीवरती आणि ती थाप आपल्याला कुणीतरी दिली तर आपण अजून वेगानं पुढं धावत असतो आणि आपल्याला काम करण्याची नवीन उमेद मिळत असते. ती ताईंकडून आपल्याला मिळत असते. तर त्यांना मी यासाठी खूप शुभेच्छा देते आणि इथून पुढंही जास्तीत जास्त महिलांना त्यांनी प्रोत्साहित करावं त्यासाठी मी त्यांना सांगू इच्छिते. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद समताताई. नक्कीच आपण देखील आपल्या स्वाभिमानी महिला मंचाच्या माध्यमातून एक कार्यकर्तृत्व, सामाजिक कार्य करत असता आणि त्याचाच उहापोह खऱ्या अर्थाने याच्या माध्यमातून या ठिकाणी व्यक्त केलात. यानंतर मी सर्वांनीय आमच्या स्वातीताई यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी सर्वांनी आशुतोष डुबल मेहरबान यांना विनंती करेन की आपण 2 मिनटं बोलावं अशी स्वातीताईंची इच्छा. एकदा जोरदार टाळ्या. आमचे युवा नेतृत्व नगरसेवक सर्वांनी आशुतोषजी डुबल मेहरबान. आपल्या कराड नगरीचे नवनिर्वाचित नगरसेवक आणि धडाडीचे कार्यकर्ते आशुतोष डुबल यांना आज आपण निमंत्रित केले त्या आणि त्यांचं मी स्वागत करते. मगाशी तुम्हाला उशीर झाल्याबद्दल, तुमचा सत्कार करायचा उशीर झाला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस मी खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. खरं तर हे सगळं अनप्रिपेअर होतं. मला माहीत नव्हतं 2 शब्द बोलायचे आहेत. नाही तर जरा काहीतरी वाचून आलो असतो. मी खरं सांगतो. राजमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी नमन करून महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. ह्या संस्थेमार्फत जे कार्य चालू आहे, आत्ता मी नुकतंच नवीन स्वाती मॅडम यांच्या या संस्थेवर जोडलेलं आहे आणि मी हे कार्य पुढं करत राहीन. आणि खरं तर या आत्ता बोलायला माझ्याकडे शब्द आठवणार तर सर्व जे पुरस्कृत हिता गोळा झालेले आहेत त्यांना खूप शुभेच्छा. आणि मला बोलवलं ते पण अचानक, त्याबद्दल शुभेच्छा. धन्यवाद मेहरबान.
यानंतर नेहमीच आमच्या प्रत्येक यशाच्या पाठीमागं उभे असतात. अगदी मला ती कविता आठवते की अगदी मोडून पडला संसार परी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा. असं लढ म्हणण्याचं सामर्थ्य नेहमीच आमच्या आस्था सामाजिक संस्थेच्या माध्यमातून जे देत असतात अशा आमच्या सर्वांचे लाडके मार्गदर्शक आणि विधानसभेचे माजी आमदार सन्माननीय आनंदरावजी पाटील नाना यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात. आमच्या आस्था सामाजिक संस्थेचे मार्गदर्शक म्हणून त्यांचा नामोल्लेख मी आवर्जून करेन. सुस्वागतम सुस्वागतम. आज आमच्या भगिनी आस्था संस्थेच्या आयोजिका त्यांनी जिजाऊ पुरस्कार 2026 आज हा बीट्स हॉटेलमध्ये पार पडत आहे. त्याकरिता उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे, सुरुवातीपासून त्यांच्या कुटुंबियाचा खूप गौरव आहे, पण आज ते कराड होऊन नागपूरमध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून रुजू झालेले आहेत आणि आवर्जून शुभेच्छा देण्यासाठी भगिनी आल्याबद्दल मी त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांना अभिनंदन करतो. आज नवनिर्वाचित नगराध्यक्ष म्हणून राजेंद्र या ठिकाणी यादव हे आज या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या सौभाग्यवती त्यांच्या समवेत आहेत. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं वसुंधरा फाउंडेशन पुणेचे धनंजय भोसले आलेले आहेत, शिवाजीराव साळुंके, सागर बर्गे, आमच्या माई साळुंके अतिशय प्रभावीपणे काम गेले अनेक वर्ष मी पाहत आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला एक आगळा वेगळा ठसा माईने उभा केलेला आहे. तसेच या ठिकाणी धनंजय शिंगटे, सुहास जगताप, अर्जुन कोळी सर त्यांना राष्ट्रपती पुरस्कार मिळालेला आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये खूप असं चांगलं काम करणारे कोळी सर आहेत. रुपाली मानिताई, आशुतोष डुबल, कार्तिकी विभूतेर, माजी नगराध्यक्षा कराडच्या खूप असं चांगलं त्यांनी काम केलं आहे. रोहिणीताई शिंदे, सागर बर्गे आणि व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उपस्थित ज्यांना ज्यांना पुरस्कार विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं प्रभावीपणे काम केलेलं आहे त्या सर्व ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्या सर्व आता सर्वांची नावं घेऊ शकतो परंतु चांगलं खूप असं काम केलेलं आहे. आज स्वातीताई गेले अनेक वर्ष मी पाहतो आहे क्रियाशील ही महिला अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. गेली 2-3 वर्ष सातत्यानं ते बोलत असत आहेत आणि मी तिला शुभेच्छा देण्यासाठी सातत्याने येत असते. त्यांची कन्यासुद्धा आज तिच्याबरोबर काम करत असताना सामाजिक क्षेत्रात, परंतु हे थोडं कमी करायचं तू स्वतः डॉक्टर असल्यामुळं. आणि आज खऱ्या अर्थानं ज्या ज्या क्षेत्रामध्ये आमचीसुद्धा सुरुवात आणि आमच्या घोरपडे वहिनी या ठिकाणी आमचे अनेक वर्षाचे संबंध त्यांच्या सासऱ्यांच्यापासून नंतर आज मनोजदादा घोरपडे म्हणून उत्तर कराडचे आमदार आहेत. आणि ताई तुम्हीसुद्धा खूप चांगलं काम महिलांमध्ये विसरून करतायत. आज आमच्या शेलार ताईसुद्धा या ठिकाणी कराड शहरामध्ये आल्या आहेत. मी तुमचं मनापासून स्वागत करतो. सरपंच पदापासून आज विधान परिषदेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. कृष्णा खोरे महामंडळाला उपाध्यक्ष असताना जे या जिल्ह्यासाठी काम करण्याचा मला अनुभव मिळाला, जिल्हा परिषदेमध्ये असेल, सरपंच असताना केलेलं काम असेल, आणि आज ह्या सगळ्यासमोर ज्यांना ज्यांना विविध क्षेत्रामध्ये आपण चांगलं काम केल्याबद्दलच एक ऊर्जा देण्याचं काम सतत आहे तुमच्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून घडते, याचा मला खूप अभिमान आहे. कारण प्रत्येकाच्या आईसुद्धा म्हणतात का नाही, रडल्याशिवाय मुलं दूधसुद्धा पाजत नाही. तशाच प्रमाणामध्ये समाजामध्ये काम करत असणाऱ्या ह्या महिला भगिनी जिजाऊ मातेचा पुरस्कार घेत असताना तुम्हाला भविष्यकालामध्ये ऊर्जा मिळत असते. आज 50% महिलांना महाराष्ट्राच्या या सगळ्या सत्तेच्या प्रक्रियेमध्ये संधी मिळालेल्या आहेत. ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला विचार दिला, देशाला विचार दिला, कराडचा नावलौकिक वाढवलेला आहे. आणि त्या ह्या कराडच्या नगरीमध्ये आज तुम्ही सर्वजण मानकरी म्हणून या ठिकाणी आला आहेत. आपल्या कर्तृत्वानं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहेत. हे सगळे हिरे माणिक
किंवा महिला भगिनींचा सत्कार या ठिकाणी आम्हा सर्वांच्या उपस्थितीमध्ये साजरा होत असताना तुम्हाला भविष्यातील ऊर्जा देण्याचं काम ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून होतं आहे, त्याचा निश्चितपणे अभिमान आहे. आज आमचे नाव चुकून राहिलं डॉक्टर संदीप पाटील साहेब, वडीलसुद्धा म्हणजे त्या काळामध्ये मी सरपंच असल्यापासून त्या कुटुंबियाचा माझा संबंध आहे आणि हे काम करत असताना ऊर्जा मिळत असती, थोरा मोठाचे आशीर्वाद मिळत असतात. आणि म्हणूनच माझ्या जीवनामध्ये माझ्या नेत्या स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण यांच्यापासून सुरुवात केली आणि सरपंच असल्यापासून ते विधान परिषदेमध्ये काम करत असताना आपल्याला थोरा मोठ्याचा आशीर्वाद मिळाल्याचं खऱ्या अर्थानं काम होत नाही. आज आमचे सर म्हणून यादव सर होते, त्यांचे चिरंजीव आज कराड नगरीचे नगराध्यक्ष म्हणून अत्यंत बहुमान मिळून ते सातत्यानं नगरसेवक उपनगराध्यक्ष आणि आज नगराध्यक्ष म्हणून संधी मिळालेले आहे. ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं या शहराचा भविष्यकालामध्ये प्रगतीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न ते करतील. त्याच पद्धतीनं आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांनी ही ऊर्जा बाळगून भविष्यकाळामध्ये काम करावं अशी आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि अधिक वेळ न घेता थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय नाना. नक्कीच आमच्या ऋणानुबंध जपण्याचं काम आपण करत असता. अगदी मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची, तू चाल पुढं तुला रगड्या, भीती कुणाची परवा बी कशाची. याच उक्तीप्रमाणे खऱ्या अर्थानं आपण नेहमीच आमच्या स्वातीताईंना मार्गदर्शित करीत असता. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जे नागपूर जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सन्माननीय मधुसूदन बर्गे साहेब यांना विनंती करेन की या ठिकाणी मौलिक मार्गदर्शन आणि आमच्या या सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त कराव्यात. एकदा जोरदार टाळ्या प्रमुख अतिथी सन्माननीय मधुसूदन बर्गे साहेब यांच्यासाठी. नमस्कार. आपले सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, त्यांना घडवणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आणि जागतिक महिला दिनानिमित्त आज समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कर्तृत्व गाजवणाऱ्या महिलांचा सन्मान आयोजित करणाऱ्या आस्था सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा स्वातीताई, या कार्यक्रमासाठी स्टेजवर उपस्थित असलेले कराडचे नगराध्यक्ष यादव साहेब, विधान परिषदेचे माजी सदस्य आनंदराव नाना, स्टेजवर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर साळुंखे साहेब, कोळी साहेब, साळुंखेताई, घोरपडेताई, शेलारताई, आपण समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि ज्यांना आज पुरस्कार मिळणार आहे असे सर्व पुरस्कार्थी, सर्वांना मी अभिवादन करतो. आता असं म्हटलं जातं की वर्षातून एक दिवसच महिलांचा सन्मान सत्कार करावा काय. तर मी मगाशी ऐकत होतो कोणीतरी म्हटलं की ज्यांना पुरस्कार मिळाला आहे त्यांची जबाबदारी आता खूप वाढलेली आहे. आता मला असं म्हणायचं की जबाबदारी त्यांची वाढलेली नाही आहे, आपली जबाबदारी वाढली की त्यांनी किमान त्यांची जबाबदारी काही अंशी पूर्ण करून त्यांनी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. तर हे प्रतिकात्मक असला तरी महिला दिन सारखे कार्यक्रम साजरे होणे का गरजेचे आहेत की आपण आता आपल्या नेहमीच्या सामाजिक जीवनात, कौटुंबिक जीवनात पाहतो, आपली जी गृहिणी असते, आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, तिला तू आज फार जेवण सुंदर केलेलं आहेस असं कौतुकाची पाठीवर म्हणजे तिची स्तुती जरी केली तरी तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्यापेक्षा चांगलं जेवण मिळतं. तसं महिलांचं ह्या समाजामध्ये खूप मोठं योगदान आहे. आपल्या कुटुंबामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे. त्याची आपण कधीच चर्चा करत नाही किंवा त्याच्याबाबत त्यांना आपण हे करत नाही, शाबासकी त्यांना देत नाही. आता इतिहास साक्षी आहे, ज्यावेळी समाज अडचणीत आलेला आहे की ज्यावेळी बाबा एकदम समाजाची अशी अधोगतीला गेलेली परिस्थिती निर्माण झाली, आपण छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाने पावन झालेल्या या सर्व परिसरामध्ये आपण जन्माला आलो, आपलं भाग्य आहे. तुम्ही इतिहासातली काही उदाहरणं मी
आता किती वेळ बोलायचं आहे मला माहीत नाही. काही उदाहरणं आपण पाहूया की आदिलशाही निजामशाही जोरावर होती. शहाजी राजांचं निजामशाहीतून सुटल्याने आदिलशाहीकडे गेले आणि जिजाऊ मातांना पुण्यामध्ये जहागिरी शहाजीराजांची होती, त्या ठिकाणी शहाजीराजांनी ठेवलं. तर सर्वप्रथम स्वराज्य स्थापन करायचं आहे हा विचार त्या मातेच्या मनामध्ये आला आणि त्या मातेनं तो प्रत्यक्षात आणून दाखवला, अंमलात आणून दाखवलं. विचार अनेक जण व्यक्त करतात, मोठमोठे मनातले इमले बांधतात, परंतु प्रत्यक्षात त्या मातेनं शिवाजी महाराज घडवले. आणि इतकी दुर्दशा समाजी असलेलं मोगलांच्या अत्याचार आणण्याचे चालले होते आणि ते बदलण्यासाठी लहानपणापासून राजा कसा घडवला पाहिजे, त्या राजाच्या भोवतीचे जे त्याचे सवंगडी आहेत, मित्र आहेत, त्यांच्याशी कसा व्यवहार केला पाहिजे आणि या एकूण समाजामध्येच स्वतंत्र होण्याची उर्मी निर्माण केली पाहिजे, अशा प्रकारचं नियोजन प्लॅनिंग त्यांनी राजमातांनी केलं आणि ते प्रत्यक्षात घडवलं. सांगण्याचा उद्देश हा आहे की आता आम्ही महसूल प्रशासनात काम करत असताना जेंट्स ऑफिसर आणि महिला ऑफिसर यांच्या काम करण्याच्या पद्धतीमध्ये तटस्थपणे कधीतरी मी परीक्षण करायला गेलो तर असं दिसतं की काही ठराविक पैसे आहेत तेवढ्यात आपल्याला आउटपुट कुठल्या तरी योजनेचं घ्यायचं आहे. तर महिलांचा त्या समजा एखाद्या निधीबाबतचं नियोजन असं असतं की दूरदृष्टीनं विचार करतात आणि ती कुटुंबापासूनच सवय लागलेली असते. काटकसरीनं प्रत्येक रुपयाचा योग्य उपयोग कसा होईल याच्या दृष्टीने नियोजन करतात आणि चिकाटी सोडत नाहीत. आणि एक महिलांची एक प्रवृत्ती असते की ते हार मानत नाहीत. आता आपण ह्या परिसरात कराड शहरामध्ये जन्माला आलो, शेजारी आपल्या तुम्ही मगाशी मी सांगत होतो की समाज अडचणीत आला की महिलाच त्याला धारण करू शकते, महिलाच त्याला त्या अडचणीतून बाहेर काढू शकते. दुसरं उदाहरण आपल्या शेजारी 3 किलोमीटरवरती तळबीड हे गाव आहे. त्या तळबीडमध्ये जन्माला आलेल्या ताराराणी सरकार राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला महाराष्ट्र काबीज करून त्यांनी दिला नाही. भले कितीतरी सरदार सेनानी लढायला होते, परंतु त्या सर्वांना धारण करून ठेवण्याची शक्ती फक्त स्त्रीमध्ये आहे, असं माझं तरी मानणं आहे. आता आपण म्हणतो की हे पुरुष प्रधान संस्कृती आहे आपल्याकडे, परंतु तुम्ही अलीकडच्या काळाचं अवलोकन करा. आता आजचं युग आहे ना, AIचं आपण युग आलं म्हणतो, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आलं म्हणतो आपण. तर ह्या युगामध्ये तुम्ही प्रत्येक फील्डमध्ये पहा, तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये मुलींच्या परफॉर्मन्स पहा, क्रीडा क्षेत्रामध्ये पहा किंवा उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा पहा की ह्या AIच्या युगामध्ये नवीन संकल्पना ज्यांना सुचतील ते राज्य करतील किंवा ते यशस्वी होतील. तर तुम्ही मगाशी मी ऑफिसर्स आमच्या काम करण्याची सांगत होतो की पुरुषांची विचार करण्याची पद्धती ही सहसा परंपरेला किंवा जी प्रघात पडलेला आहे त्याला तोडून जाण्याची नसते, पण महिलांच्या मनामध्ये नवीन संकल्पना येतात. बरेचसे GR आणि बरेचसे शासन निर्णय आणि बरेचशा ह्या काही बाबा काय नवीन नवीन योजना काढल्या पाहिजेत, ह्या बऱ्याचशा महिला अधिकाऱ्यांनी सुचवलेल्या संकल्पना आहेत. त्या दृष्टीनं आता पूर्वी म्हणायचे की कुटुंबातील एक स्त्री शिकली, महात्मा ज्योतिबा फुलेंचंच वाक्य आहे आदरणीय, तर ते सर्व कुटुंबाची प्रगती होते आणि सर्व कुटुंब शिकतं. एकटा पुरुष शिकला तर तो एकटा शिकतो. आता मी म्हणेल काळ असा आला आहे की आपण आपल्या समाजामध्ये खूप पुन्हा एकदा अशीच क्रांती जिजाऊ माँसाहेबांनी जशी क्रांती घडवली, आता खूप समस्या आल्यात. तुम्ही बघा ग्रामीण भागामध्ये सर्वसाधारण पर हेड धारण क्षेत्र खूप कमी झालेलं आहे. आरोग्याच्या समस्या, आता किती लोकांना
कॅन्सर तुमच्या जवळच्या लोकांमध्ये तुम्ही पाहायला गेला तर नातेवाईकांना कॅन्सर झाल्याच्या किती उदाहरणं आहेत. पर्यावरणाच्या समस्या आहेत, सामाजिक समस्या आहेत, सांस्कृतिक समस्या आहेत. पुन्हा आता आम्ही पुरुष मंडळी तुमच्या महिला भगिनींकडे आशेचा किरण म्हणून पाहत आहोत. महिलांना समाजाची धारणा पुन्हा करावी लागेल. आणि मी तर असं म्हणतो की एक स्त्री शिकल्यानंतर कुटुंब तर शिकतंच, परंतु आता काळाची गरज अशी आली आहे की तुमच्या अर्थव्यवस्थेचा सर्व कारभार तुमच्या गृहिणीकडे द्या. तुम्ही एका कुटुंबात किमान एक उद्योजिका घडवण्यासाठी आता आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण एका कुटुंबातील एक स्त्री उद्योजिका झाली किंवा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली तर तुमचं कुटुंबच नव्हे तर समाजामधल्या सर्व पुरुष स्त्रिया सर्वांचा त्याच्यातून विकास होणार आहे, प्रगती होणार आहे. तर आता बोलायला गेलं तर बराच वेळ बोलता येईल, वेळेची मर्यादा आहे मला माहीत आहे. तर पुन्हा एकदा मी मुद्द्याकडे येतो की महिला दिनाच्या निमित्ताने अशा यशस्वी स्त्रियांचा सत्कार होतोय, ही खूप आनंदाची बाब आहे. मी तर म्हणतो दर महिन्याला असा एखादा कार्यक्रम आयोजित केला पाहिजे, म्हणजे दुसऱ्या पुरस्कार मिळणाऱ्या भगिनींकडे बघून नवीन मुलींना दुसऱ्यांना प्रेरणा मिळेल की आपण सुद्धा काहीतरी कर्तृत्व करूया, आपल्याला सुद्धा असा पुरस्कार मिळावा. आणि आता कार्यक्रम आयोजित केले जातात आणि ते बरंच काय केलं जातं, परंतु NGOच्या माध्यमातून असे कार्यक्रम आयोजित होतात आणि त्याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातून पुरस्कर्त्यांची निवड होते, ही कौतुकास्पद बाब आहे. आता आम्ही सरकारमध्ये गव्हर्नमेंटमध्ये नोकरीला आहे म्हणून सांगतो की आता मिनिमम गव्हर्नमेंट ही कन्सेप्ट आली आहे की सरकारनं लोकांच्या जीवनपद्धतीमध्ये कमीत कमी ढवळाढवळ करावी. म्हणजे काय, ते लायसन्स राज वगैरे सगळं कमी होत चाललेलं आहे. ईज ऑफ डुईंग बिझनेस अशी नवीन कन्सेप्ट आली आहे. म्हणजे लोकांना कुठलंही सरकारी काम करण्यासाठी त्रास द्यायचा नाही. आता त्यांना लगेच एका क्लिकवरती कुठलं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे किंवा 7/12 मिळालं पाहिजे किंवा हे केलं पाहिजे. तर ह्या अशा समाजाला आपण जन्माला घालण्याचा प्रयत्न करतोय की तो सेल्फ सफिशियंट असेल, स्वतः सर्व कामं करू शकेल. त्यासाठी अशा NGOची आता गरज आहे. म्हणजे काय की नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशनची आता आवश्यकता आहे. मी आता आस्था सामाजिक फाउंडेशन आहे, अजून एक घोरपडेताईंचं मला वाटतं स्वाभिमानी महिला सखी मंच आहे. तर अशा ज्या NGOज आहेत, आता स्टार्टअप्सच्या या जगामध्ये खूप विषय आहेत तुम्हाला काम करण्यासारखे. म्हणजे ज्या योगे तुमची तरी आर्थिक किंवा सामाजिक कौटुंबिक समस्या तरी तुम्ही योग्य प्रकारे सॉल्व करू शकाल. परंतु ज्या अजूनही महिला भगिनी शहरातल्या ग्रामीण भागातल्या आहेत ज्यांना मदतीची गरज आहे, अशांना तुम्ही सहकार्य करू शकाल. तर मी आवाहन करतो की अजून महिलांनी पुढे यावं आणि ह्या आमच्या पुरुष सत्ताक पद्धतीला घालून स्त्री सत्ताक पद्धतीची स्थापना करावी आणि अशाच प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तृत्व गाजवून आम्हा सर्वांना प्रेरणा द्यावीत. आज इथं मला आपण बोलवलं, सत्कार केला आणि 2 शब्द व्यक्त करण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आस्था संस्था आणि आपले सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद उपजिल्हाधिकारी महोदय. नक्कीच आपल्या या गोड शब्दामध्ये आपण ऐतिहासिक विवेचन करीत आमच्या महिलांना मौलिक मार्गदर्शन केलं. यानंतर आजच्या या आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कार सोहळ्याचे याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्यासाठी आमच्या कराड नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. सर्वांनीय राजेंद्रजी यादव साहेब उर्फ बाबा या ठिकाणी बोलत आहेत. नमस्कार. सर्वप्रथम राजमाता आई जिजाऊ साहेब यांना अभिवादन करून वेळ खूप झालेला आहे
सर्व महिला बराच वेळ थांबलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून 8 मार्चला जो महिला दिनाच्या निमित्तानं आता जो कार्यक्रम होता, आता हा महिला दिन एक महिनाभर साजरा होतो आहे. इतका उत्स्फूर्त असा प्रतिसाद या महिला दिनाच्या माध्यमातून या सर्व महिलांना कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले जातात. परंतु नाना या ठिकाणी मी अनेक दिवस पाहतोय कार्यक्रमाच्या रूपानं की महिलांना आता प्रबोधनापेक्षा मनोरंजनात्मक कार्यक्रम हे अत्यंत आवडतात. बरोबर आहे ना ताई? त्यामुळे या व्यासपीठावरून महिला दिनाच्या निमित्तानं तर आपण जास्त प्रबोधन न करता एंटरटेनमेंट कार्यक्रम आपण करावेत. म्हणजे महिलांची सध्या मागणी ती आहे. उत्स्फूर्त टाळ्या पडल्या की नाना आपण भाषण आटोपतं घेतलं पाहिजे, हे लक्षात आलं पाहिजे. आज या आस्था सामाजिक विकास संस्थेतर्फे या महिला दिनाच्या निमित्तानं आमच्या भगिनी स्वातीताई पिसाळ या नेहमीच कार्यक्रम या ठिकाणी घेत असतात. त्या सालाबादप्रमाणे या ठिकाणी जो कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमास उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आनंदराव पाटील नाना या ठिकाणी उपस्थित, त्यांनी आताच नुकतं मार्गदर्शन केलं असे डेप्युटी कलेक्टर बर्गे साहेब, प्राचार्य साळुंके साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ आणि या कार्यक्रमात उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी, ज्येष्ठ नागरिक, युवक मित्रांनो, महिला दिनाचं जे औचित्य आहे ते युरोपियन कंट्रीमध्ये 19व्या दशकामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये महिला चळवळ या ठिकाणी होत होती आणि त्याला एक व्यासपीठ म्हणून महिला दिन साजरा करण्याची प्रथा या ठिकाणी युरोपमध्ये चालू झाली. ती 1908 साली झाली. 1908 पासून हा महिला दिन या ठिकाणी साजरा होतो आहे. आणि या महिला दिनाच्या निमित्तानं आज महिलांना त्यांच्या स्वतःचं एक व्यासपीठ या ठिकाणी मिळाले. मग अशी बर्गे साहेबांनी सांगितलं, नानाने सांगितलं की त्या पद्धतीनं महिला म्हणजे शिव आणि शक्ती, म्हणजे निसर्गसुद्धा शक्तीशिवाय नाही आणि शिवसुद्धा शक्तीशिवाय अपुरा आहे. त्या पद्धतीनं जर समाजाच्या घडणीचं जर काम करत असेल तर ती महिला करत असते. आज एक पिढी घडवायचं, एक कुटुंब घडवायचा, एक समाज घडवायचा, एक राष्ट्र घडवायचं काम जर करून करत असेल तर ती महिला करत असते. आज सर्वात आदर्श माता जर या निसर्गामध्ये कोण असेल तर मी अनेक माता आहेत आदर्श माता. त्यातले मी 1-2 उदाहरणं आपल्याला देऊ इच्छितो. एक म्हणजे कासव. कासव ही आदर्श माता का म्हणलं जातं? आपण कुठल्याही मंदिरामध्ये जातो, त्या मंदिराच्या बाहेर भगवंतांच्या मूर्तीसमोर कासव असतं. त्या कासवाच्या छोट्या पिलाला पश्मी म्हणतात. आणि ते पश्मी, कुठलीही पश्मी कासव असेल, ते पश्मी आईच्या डोळ्यात डोळे घालून स्वतःचं फिडिंग करत असतं, स्वतःचं पोट भरत असतं. म्हणजे डोळ्यातून ऊर्जा घेऊन जे पश्मी घेतं त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणून एक भक्त आणि भगवंत, म्हणजे ते पश्मी कासव त्या भक्ताच्या रूपानं भगवंताच्या डोळ्यात पाहत असतं आणि स्वतःची म्हणजे एनर्जी घेत असतं. त्या पद्धतीनं जे माता कासव असतं ते आपल्या मुलाला, आपल्या पश्मीला डोळ्यातून एनर्जी देत असतं. त्याबरोबर दुसरी मार्गदर्शक माता कोण असेल तर तो विंचू. ज्यावेळेला विंचू आपल्या मुलांना जन्म देते त्यावेळेला तिथं तिचं आयुष्य संपतं आणि ती मुलं स्वतःचं फिडिंग करण्यासाठी आईला कुरतडून खातात. दुसरी आदर्श माता म्हणजे मुलांना जन्म देण्यासाठी स्वतःचं आयुष्य प्राणाला लावणारी ही माता, ही दुसरी आदर्श माता असते. त्यामुळं निश्चितपणे ह्या जगामध्ये आता मगाशी बर्गे साहेबांनी सांगितलं की राजमाता जिजाऊ, राजमाता जिजाऊनी शिवछत्रपतींना निर्माण केलं. एक उदाहरण सांगतो तुम्हाला.
छत्रपती शिवाजी महाराज 3 वर्षाचे असताना बेंगलोरला गेले आणि बेंगलोरवरून 9 वर्षाचे असताना परत महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात येत असताना राजमाता जिजाऊसाहेब असतील, छत्रपती शहाजी महाराज असतील, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना महाराष्ट्रामध्ये प्रेझेंट करत असताना एक राजा म्हणून केलं. आपल्या मुलाला एक राजा म्हणून ह्या महाराष्ट्रामध्ये आणलं. त्यांना एका राजाप्रमाणे त्या काळी, तेव्हा राज्याभिषेक नव्हता महाराजांचा, त्यावेळेला छत्रचामर पहिलं दिलं, अष्टप्रधान मंडळ दिलं, 24 शिक्षक दिले, सरसेनापती दिली, मुद्रा दिली आणि स्वतःचा ध्वज दिला. म्हणजे आई राजमाता जिजाऊसाहेबांनी या ठिकाणी शिवछत्रपतींना एक राजा म्हणून प्रेझेंट या महाराष्ट्रामध्ये केलं. त्यावेळेला एकच मुलगा होता, छत्रपती संभाजी महाराज पहिले, म्हणजे शिवछत्रपतींचे बंधू हे युद्धामध्ये मारले गेले होते. आपला एकुलता एक मुलाला या स्वातंत्र्याच्या संघर्षामध्ये आज जेव्हा अफजल खानाचा वध झाला त्यावेळेला आई जिजाऊसाहेब छत्रपतींना म्हणाल्या, जा बाळा तू, काही जर झालं तर मला मुलगाच नव्हता असं मी मानेल. अशा पद्धतीनं एक वेगळी ऊर्जा आणि वेगळी प्रेरणा देणाऱ्या जिजाऊ मातासाहेब आहेत. आज या महिला दिनाच्या निमित्तानं आज वेगवेगळे पुरस्कार या ठिकाणी दिले जात आहेत. परंतु ह्या पुरस्कार दिले जात असताना जे सत्कार मूर्ती आहेत ते त्या ह्या आस्था सामाजिक संस्थेच्या सारख्या संस्थांनी असे पुरस्कार देऊन त्यांना जे सन्मानित केलं, त्यातून त्यांना एक नवीन स्फूर्ती मिळते, नवीन ऊर्जा मिळते, नवीन काम करण्याचे, निदान आपल्या पाठीवर कोणतरी आपल्या शाबासकीची थाप टाकते. हा समाजामध्ये हा समाजसुद्धा आज आपल्या चांगलं काम केलं तर त्याची शाबासकी देतो आहे, की ज्याला भावना आणखी निर्माण होती, त्यामुळे आणखीन अधिक वेगानं, अधिक ऊर्जेनं या ठिकाणी चांगलं काम होतं. आज मी स्वातीताईंचं अभिनंदन करेन की त्यांनी असे उपक्रम दरवर्षी सातत्यानं करतात. समाजामध्ये अनेक घटक आहे आणि अनेक घटक काम करत असताना ज्यावेळेला समाज उद्धाराचं काम केलं जातं त्यावेळेला प्रत्येक घटक या ठिकाणी महत्त्वाचा असतो. म्हणजे ज्या पद्धतीनं फुलपाखरू परागकणाचं वहन करत असतं त्या पद्धतीने चांगले विचार आपल्याला वहन करण्याची क्षमता या आस्थासारख्या संस्थेमध्ये असती आणि त्या पद्धतीने समाजामध्ये एक चांगलं काम घडतं. जिथं राम आहे तिथं रावण असतो आणि जिथं रावण असतो तिथं राम असतो. त्या पद्धतीनं या ठिकाणी आज परवानाला आमच्या महिला बालकल्याण सभाच्या सभापती इथं आहेत आमच्या. या ठिकाणी महिलांनी परंपरेकडे न जाता आधुनिकतेकडे जाऊन या ठिकाणी म्हणजे स्वतःला बदललं पाहिजे. जो अपडेट या समाजामध्ये आता पाहिजे. आता मग बर्गे साहेबांनी सांगितलं की एआयचं उदाहरण असं आहे, आमच्या महिला बालकल्याण समितीतर्फे नगरपालिकेतर्फे आमच्या विविध कोर्सेसचं वगैरे या ठिकाणी आम्ही दरवर्षी आयोजन करत असतो. परंतु आत्ताच्या जगाप्रमाणे पहिले शिवण क्लास वगैरे यासारखे कोर्सेस असायचे, परंतु आम्ही बदलत्या पिढीनुसार ते कोर्सेस बदलणार. आम्ही आता महिलांना एआयचे प्रशिक्षण द्यायला सुरुवात करतो आहे. जे नवीन पिढीला मग बर्गे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं आज एआय कशा पद्धतीनं आपण जातो आहे त्या पद्धतीनं महिलांनी सुद्धा एआय तंत्रज्ञान अवगत करून चांगल्या पद्धतीनं बदलत्या बाजारपेठ असेल, हे स्पर्धात्मक युग असेल, त्यामध्ये उतरण्याची ही काळाची असलेली गरज आहे. अनेक चांगल्या कोर्सेस या ठिकाणी उपलब्ध करणार आहोत. महिलांसाठी उमेदसारख्या एक चांगल्या मोठे मॉल्स या ठिकाणी उपलब्ध करून आपल्या महिला बचत गटांना देणार आहोत. महिलांसाठी एक चांगल्या पद्धतीनं वर्कशॉप म्हणतो आपण, कार्यशाळा, त्या कार्यशाळासुद्धा या ठिकाणी आयोजन करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. निश्चितपणे महिलांना आता मागायच्या अगोदर सांगितलं की 50% महिला आहेत. त्यामुळं राज्य करतानासुद्धा आता महिलांच्या बाबत विचार करताना फार काळजीपूर्वक करावा लागतो आहे. कारण लाडकी बहीण काय करू शकते हे राज्यामध्ये दिसलेलं आहे. त्यामुळं निश्चितपणे महिलाला 100% चांगले या ठिकाणी त्यांचं भविष्य हे सुवर्णमय असणार आहे. आणि त्या दृष्टीनं स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी महिलांनी आपल्याला त्या पद्धतीनं या ठिकाणी प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. आणि चांगल्या महिलांना काम करणाऱ्या महिलांना असंच आपण प्रोत्साहनात्मक कार्यक्रम घेत जा.
अशी या ठिकाणी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद अध्यक्ष. खरं तर तुम्हा सर्वांना आम्हाला खूप ऐकायचं होतं, पण वेळेअभावी वेळ कमी पडलेली आहे आणि आपल्या कार्यक्रमाला उशीर होतोय, त्यामुळं थोडक्यात तुम्हाला मनोगत व्यक्त करावं लागलं. आणि आमच्या रुपालीताई, कीर्तिकाताई, रोहिणीताई ह्या म्हणजे भाषण करू शकत नाहीत आता वेळेसाठी, आपल्याला उशीर झालेला आहे. आपण आता पुरस्काराच्या कार्यक्रमाला सुरुवात करतोय. यानंतर ज्याच्यासाठी खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित आहात, याच्यासाठी केला होता अट्टहास असता विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कार 2026चं वितरण या ठिकाणी होतं आहे. ज्या सर्व जिजाऊंच्या या लेखी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपल्या या उल्लेखनीय कामगिरी प्रत्येक क्षेत्रामध्ये करणाऱ्या या सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पुरस्काराचं वितरण करावं. सर्वप्रथम या ठिकाणी सामाजिक पुरस्कार असता विशेष जिजाऊ सामाजिक पुरस्कारानं ज्यांना सन्मानित करण्यात येत आहे, त्या पुरस्काराच्या विजेत्या आहेत सौ कविता संदीप पवार. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया, त्यांना आमंत्रित करतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. त्यांना या ठिकाणी प्रदान केला जातोय आस्था महिला विशेष पुरस्कार. खरं तर सध्या त्या महिला मर्चंट नागरी सहकारी पतसंस्था येथे चेअरमन म्हणून काम करतात. कैलासवासी रामविलास किसन लाहोटी कन्या प्रशाला व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी काम पाहिलेलं. जनकल्याण शाळेत व्यवस्थापन कमिटी सदस्य आहे, त्याचबरोबर पोषण आहार कमिटी सदस्य म्हणून आपण काम पाहत आहात. सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असल्याबद्दल अनेक पुरस्कारांनी आपल्याला सन्मानित करण्यात आलेला आहे. कोरोना काळात देखील आपण 100 गरीब व्यक्तींना साधारणतः 1 वर्ष सकाळ संध्याकाळचं भोजन देण्याची जबाबदारी आपण स्वीकारली. सबीर पवार मित्र परिवार यांच्या माध्यमातून गरिबांना आर्थिक मदत देण्याचं काम आपण केलं आणि त्या निमित्तानंच आपल्याला सस्नेही रूपे आस्था सामाजिक पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात येते. एकदा जोरदार टाळ्या पुन्हा एकदा कविता संदीप पवार यांच्यासाठी. यानंतर मान्यवरांच्या या सूचनेनुसार त्यांचा या ठिकाणी जे पुरस्कार विजेते आहेत त्यांना या ठिकाणी 5-5 जणांना मी आमंत्रित करेन आणि त्यांचा नामोल्लेख या ठिकाणी करेल. वेळेअभावी मान्यवरांची एक विनंतीपर सूचना या ठिकाणी आलेली आहे. प्रशासकीय पुरस्कार प्राप्त असलेल्या सौ रेखा संतोष देशपांडे मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. प्रशासकीय पुरस्कार आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कारानं त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येतात. त्यानंतर पुढील पुरस्कार जो शासकीय पुरस्कार या ठिकाणी दिला जातो, कुमारी आरती जयवंत पवार यांना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय. आपण देखील पुढे यावं. आबा, मान्यवरांच्या सूचनेचं पालन करायचं आहे. आबा, तुमच्या फोटोसाठी नाही पण सहकार्य करा. यादव फोटो स्टुडिओ माहिती आहे कराडमध्ये मोठा आहे, नानांचा आदेश आहे मला. एक पोलीस उपनिरीक्षक म्हणून काम करतात आणि जिद्दीनं आमच्या लेडी सिंगर म्हणून देशपांडे मॅडम आमच्यासाठी नक्कीच गौरवार्थ आहे. मॅडमसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. यानंतर पुढील पुरस्कार आपण प्रदान करतोय कुमारी आरती जयवंत पाटील, मुक्काम पोस्ट गोंदी. एक उच्च विद्या विभूषित असणाऱ्या बीटेक महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथून त्यांची खऱ्या अर्थानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून घेण्यात आलेल्या कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 मधून तालुका कृषी अधिकारी पदी निवड त्यांची झालेली आहे आणि त्यांचं अभिनंदनीय म्हणून असता विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. कुमारी आरती जयवंत पवार, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील पुरस्कार तळमावले तालुका पाटण जिल्हा साताराच्या उद्योजिका पुरस्कार विजेत्या कविताताई सतीश कचरे. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया. एक राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थानं सिताई महिला ग्रामीण बिगर शेतीच्या चेअरमन पदाची जबाबदारी सांभाळत असताना लोकसेवा अभिनय सहकारी संस्था तळमावलेचे चेअरमन, सिताई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, भारत माता ग्राम संघ तळमावले, त्याचबरोबर जय हिंद प्रभाग संघ काळगाव विभाग आणि राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सौ कविताताई सतीश कचरे यांना उद्योजिका उद्योगरत्न पुरस्कार आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कारानं या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन.
पुढील पुरस्कार प्राप्त सन्माननीय रोहिणी शंकर साळुंखे, मुक्काम पोस्ट भादे, तालुका खंडाळा, कृषी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांचा नामोल्लेख औरवजून केला जातो. गुलाब फुलाची शेती, भाजीपाला, फळबागा 4 वर्षापासून ते दिवस रात्र हे शेती करतायत. 2017 पासून महिलांसाठी आवाज उठवण्याचं खऱ्या अर्थानं आवाज महिला सामाजिक विकास संस्था त्यात चालवतायत. एक पत्रकार म्हणून भूमिका देखील त्यांची महत्वाची आहे. भादेगावच्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे. आजवर राज्यात अनेक ठिकाणी त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. अभिनंदन रोहिणी शंकर साळुंखे. पुढील वैद्यकीय पुरस्कार डॉक्टर विशाखा संदीप पाटील. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर विशाखा संदीप पाटील, भूलतज्ञ, MBBS आणि पदोच्चर शिक्षण असणाऱ्या डॉक्टर विशाखा संदीप पाटील कृष्णा हॉस्पिटल आणि इतर खाजगी हॉस्पिटलमध्ये भूलतज्ञ डॉक्टर म्हणून गेले 30 वर्ष कार्यरत आहे. कोरोना काळामध्ये सुद्धा अविरत सेवा, इमर्जन्सी ऑपरेशन करण्याचं काम, सामाजिक बांधिलकी राखत गरजूंना रुग्णाला ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, इतर हॉस्पिटलच्या माध्यमातून सेवा पुरवली. जीवन संजीवनी बेसिक लाईफ सपोर्ट शिबिरे आयोजित करून सामान्य जनतेला प्रशिक्षण दिलं. अशा वैद्यकीय पुरस्कार प्राप्त डॉक्टर विशाखा संदीप पाटील, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यानंतर जरा जोरदार टाळ्या आणि कायदेविषयक असणारे आमच्या नवागडी नवराज्य असणारे आमच्या ॲडव्होकेट पद्मजाताई मिलिंद लाड, कायदेविषयक पुरस्कार ऑलरेडी ते प्राप्त. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करूया. MCOM, LLM, DDC अँड DTL असं कार्यरत असणाऱ्या NGOच्या संस्थापक अध्यक्षा, नील आशा सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या त्या खरं तर सक्रिय आहेत. वैद्यकीय आणि विधी सेवा प्राधिकरण माध्यमातून गोरगरीब महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन आणि खटले चालवणे, कौटुंबिक वादविवाद विषयांवर महिलांना समुपदेशन, कृष्णा नदीवर पुलावर संरक्षण जाळी बसवण्यासाठी त्यांनी दिवस रात्र उपोषण आंदोलन केलेलं आहे. शासकीय मंजुरी आणलेली आहे. 2025ची सातारा हिल मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. अशा सर्वगुण संपन्न असणाऱ्या टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा स्वागत करू ॲडव्होकेट पद्मजा दिलीप लाड मॅडम यांच्यासाठी. खूप खूप अभिनंदन लाड मॅडम आपला. त्यानंतर सौ अर्चना राहुल देशमुख. अर्चना राहुल देशमुख, आपल्याला विनंती पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण या. MA राज्यशास्त्र विषयामध्ये आपण MA केलेलं आहे. ग्रामीण शहरी समुदाय विकासामध्ये MSW आपण केलेलं आहे. त्याचबरोबर सातारा शहरातील वकील, महिलांच्या समस्या जाणून घेण्याचं काम नक्कीच आपण केलेलं आहे. अशा राजकीय क्षेत्रातील एक कामगिरी म्हणून खऱ्या अर्थानं साताऱ्यातील संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या सदस्य म्हणून देखील जबाबदारी आपण पार पाडली. त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, कोडोली गटाच्या जिल्हा नियोजन समिती सदस्य, त्याचबरोबर कर्म प्रतिष्ठानच्या अध्यक्षा, वनवा निर्मूलन, छतावरील पाण्याचे व्यवस्थापन, अशा अनेक जबाबदाऱ्या आपण पेलल्या. त्याबद्दल आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पुढील पुरस्कार श्रीमती कृष्णाई श्रीरंग साळुंखे, मुक्काम पोस्ट राजापुरी, जिल्हा सातारा, आदर्श माता पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. मातृतुल्य असावा, खऱ्या अर्थानं आई माझा गुरु, आई कल्पतरू, आई सौख्याचा सागरू, आई माझी. अशा जोरदार टाळ्याने आपण स्वागत करूया. आदर्श माता पुरस्कार श्रीमती कृष्णाई श्रीरंग साळुंखे. खरं तर आपल्या पतीच्या निधनानंतर कबाड कष्ट करून आपल्या मुलांचे अशोक श्रीरंग साळुंखे भोसले औद्योगिक परिसरामध्ये श्रेयस टूल अँड कंपाऊंडचे मालक यांचे शिक्षण पूर्ण आपण खरं तर केले. संस्कार, जिद्द आणि यामुळेच मुलांना मोठं करण्याचं काम आपण स्वप्न आपल्या पतीच्या माघारी खऱ्या अर्थानं केलेलं आहे. आणि त्यामुळेच या कार्याची दखल घेऊन आमच्या आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कार आदर्श माता पुरस्काराने या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येतात. त्यासोबत एक दबंग लेडी पुरस्कार त्यांना आम्ही म्हणतो. एक राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अगदी हिरिरीने सहभागी असणारे आमच्या कुमारी सुलोचनाताई विजया चंद्रकांत पवार, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं देखील आपण स्वागत करूया. कराडची वाघीण ज्याला आम्ही म्हणतो, अगदी दिवसा वाघीण रात्री नागिन अशा असणाऱ्या आमच्या सुलोचनाताई, एक निर्भीड व्यक्तिमत्व, एक राजकीय पक्षाचं नेतृत्व, युवा नेतृत्व कसं असावं अशा आमच्या सुलोचनाताईंकडे पाहिल्यानंतर आम्हाला नक्कीच अभिमान वाटतो. अशा असणाऱ्या आमच्या समाजसेवेचा वसा. आपले वडील शिवसेना जिल्हा प्रमुख असल्यामुळे 2000 पासूनच शिवसैनिक म्हणून कार्यरत आपण आहात. शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष म्हणून आपण 5 वर्ष काम केलं.
त्याचबरोबर शिवसेना प्रणित असलेल्या शिवसामर्थ्य सेना सातारा जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी आपण पेलली आणि सध्या आपण 2022 पासून सातारा जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणून आपण काम करीत आहात. एक दबंग लेडी म्हणून आपल्याला नक्कीच आपला अभिमान वाटतो. टाळ्यांच्या गजरामध्ये पुन्हा एकदा आपण स्वागत करूया सन्माननीय सुलोचनाताईंसाठी. यानंतर पुढचा पुरस्कार या ठिकाणी आपण प्रदान करतोय सौ सुषमा शशिकांत सोरटे. बचत गट पुरस्कार. बचत गटामध्ये अद्वितीय कार्य करणाऱ्या सुषमाताई शशिकांत सोरटे गेले 18 वर्ष बचत गटांचे निस्वार्थपणे काम करत आपण आहात. बचत गट तयार करण्यापासून ते बचत गटाच्या पंचसूत्रीचे पालन कसे करावे इथपर्यंत कराड शहरातल्या महिलांना मार्गदर्शन आपण केले. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम या बचत गटाच्या माध्यमातून आपण नक्कीच करत आहात आणि त्याचा नक्कीच नामोल्लेख, त्याचा गुणगौरव देखील सातारा जिल्हा परिषद, जिल्हा समन्वयक यांच्यापर्यंत आपण गेलेला आणि त्याचाच या कामाची पोचपावती म्हणून सुषमाताई आपणास या ठिकाणी बचत गट पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. पुढील पुरस्कार सौ सुचित्राताई गणेश सोनावले कराड अंगणवाडी शिक्षिका पुरस्कार. लहान मुलांना घडवण्याचं एक महत्वाची जबाबदारी घेणाऱ्या जोरदार स्वागत करूया सुचित्रा सोनावले यांच्यासाठी. पदवीधर आणि बालवाडी कोर्स पूर्ण करणाऱ्या सरस्वती शिशु वाटिकामध्ये जनकल्याण प्रतिष्ठामध्ये मोठ्या गटासाठी उत्तम रीतीने आपण कार्यरत होतात. आता सध्या अंगणवाडी क्षेत्रामध्ये आपण कार्यरत आहात. सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पटसंख्या असणारी अंगणवाडी क्रमांक 23/80 लोकसहभागातून उत्कृष्ट अंगणवाडी आपण केली. उत्कृष्ट अंगणवाडी सेविका पुरस्कार म्हणून आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. पुढील पुरस्कार सुशीला अनिल जाधव शैक्षणिक पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. सौ सुशीला अनिल जाधव आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर पुरस्कार स्वीकारण्यासाठी विराजमान व्हावं. उपशिक्षिका श्री कराड नगर परिषद शाळा क्रमांक 3च्या आपण उपशिक्षिका आहात. आजपर्यंत 352 विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीमध्ये आणण्याचं प्रभावी काम आपण केलेलं आहे. नवोदय व सैनिक स्कूलसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक शिक्षक संघांचा राज्यस्तरीय पुरस्कार देखील आपणास यादीत प्राप्त झालेला आहे आणि याच कार्याची दखल घेऊन आपल्याला या ठिकाणी शिक्षण क्षेत्रातील आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. पुढील पुरस्कार कुमारी राधिका सुलोचना दिलीप लोखंडे शिवनगर आपल्याला समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी देण्यात येत आहे. उच्च विद्या विभूषित असणारे राधिकाताई 2007 पासून ते आतापर्यंत अवनी संस्था कोल्हापूर यांच्यासोबत स्थलांतर मुलांच्यासाठी वीटभट्टी ऊसतोड मजुरांसाठी मुलांसाठी शिक्षण हा विषय घेऊन आपण काम करतात. बालमजुरी बालभिक्षेकरी यांना मुक्त करून शिक्षणाच्या प्रक्रियेत आणण्याचं काम आपण करताय. पूर्वी सातारा जिल्ह्यामध्ये कचरा वेचक कुटुंबासोबत आपण काम केलं. अनेक काम आपण या ठिकाणी केलेले अनेक संस्थांकडून देखील आपल्याला सामाजिक पुरस्काराने गौरवण्यात आले आणि त्याचीच खऱ्या अर्थानं कार्याची दखल घेऊन आपल्याला या ठिकाणी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. यानंतर पुढील पुरस्काराच्या मानकरी कुमारी सई भूषण जगताप वडगाव हवेली. अतिशय छोटी मूर्ती लहान पण कीर्ती महान शिवव्याख्याते आमचे मित्र भूषणजी जगताप यांची ही कन्या आहे. खरं तर नावातच सई आहे. खरं तर ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 100 पैकी 93 गुण मिळवणारी ऑल इंडिया रँकमध्ये सिल्वर मेडल प्राप्त करणारी आमची सई. जोरदार टाळ्याने आपण तिचं स्वागत करूया. कुमारी सई भूषण जगताप तिथे देखील विशेष कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुमारी सई भूषण जगताप. त्यानंतर पुढील पुरस्कार प्रदान होत आहे सौ सारिका शहा कराड इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा सारिका शहा यांना या ठिकाणी विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. सन्माननीय सारिका शहा कराड इनरव्हील क्लब ऑफ कराड संगमला 12 वर्ष आपण पूर्ण होत आहेत. या क्लबतर्फे आपण विविध सामाजिक शैक्षणिक अशा जबाबदाऱ्या आपण स्वीकारल्या आहेत. आरोग्यविषयक पर्यावरण पूरक आपण प्रकल्प देखील राबवलेले आहेत. दिव्यांग बांधव अनाथ मुले वीरभट्टीवर काम करणारी मुले अशा कुटुंबांना आपण नक्कीच मदतीचा हात दिलेला आहे. कायमस्वरूपी ध्यान बँकद्वारे करण्यात गरजूंना कुटुंबांना धान्य पुरवठा करण्याचं काम खरं तर आपण या ठिकाणी करत आहात. आणि स्त्री शक्तीचा गौरव करण्यासाठी अनेक कार्यक्रम आपण आयोजित करता. या कार्याची दखल घेऊन आपल्याला या ठिकाणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येतात.
पुढील पुरस्काराच्या मानकरी क्रीडा पुरस्कार सौ नीमा काळे यांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. सौ नीमा काळे क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार या ठिकाणी आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी दिला जातोय. सौ नीमा काळे क्रीडा पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सातारा हिल मॅरेथॉन सातारा जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक आपण प्राप्त केला, अभिनंदन. त्याचबरोबर गोवा रिव्हर मॅरेथॉन मध्ये 42 किलोमीटर तब्बल आपण धावून एक वेगळा विक्रम आपण प्राप्त केला. त्यासोबत 21 किलोमीटर आपण खऱ्या अर्थानं टाटा मॅरेथॉन मुंबई येथे देखील आपण पूर्ण केलेली आहे. आणि खरं तर आपण या ठिकाणी सांगलीच्या एका संस्थेमध्ये आपण खऱ्या अर्थानं ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण आहात, याचा देखील अभिमान आम्हाला या ठिकाणी वाटतो आहे. क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार उत्कृष्ट धावपटू नीमा काळे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या आगार व्यवस्थापक सन्माननीय शर्मिष्ठा संजय पोळ मॅडम, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचे देखील आपण स्वागत करूया. पुढील पुरस्काराच्या मानकरी ठरलेल्या आहेत आमच्या कराडच्या आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्या प्रमुख सन्माननीय शर्मिष्ठा संजय पोळ यांना या ठिकाणी आमंत्रित करूयात. शर्मिष्ठा पोळ मॅडम या 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 अभिनंदन अभिनंदन, आपलं स्वागत आहे. शर्मिष्ठा संजय पोळ मॅडम, कराड आगार व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभाग. खरं तर पास काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना निवाऱ्याची व्यवस्था, कोरोना काळामध्ये सुद्धा विविध नागरिकांची जेवणाची व्यवस्था, ईश्वरपूर आगारामध्ये असताना पूरग्रस्तांसाठी विशेष कार्य, ईश्वरपूर भागामध्ये प्रवाशांसाठी फिल्टर पाण्याची सोय लाखो प्रवाशांसाठी खऱ्या अर्थानं आपण केलेला आहे. आणि अशा अनेक जबाबदाऱ्या आपण खऱ्या अर्थानं आगार व्यवस्थापक म्हणून आपण सांभाळीत आहात. स्टँडवर असणारे घाणीचे साम्राज्य, काही गोष्टी अनावधानानं चुकून हरवल्या जातात, ते देखील शोधण्याचं काम कर्तव्यदक्ष एक अधिकारी म्हणून आपण करत आहात. त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सलग 2 वर्ष पहिल्या 3 मध्ये आगार स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपण घेतलेली आहे. आणि यानंतर पुढील पुरस्कार दिला जातोय आमचे कराडची लेख, अगदी साता समुद्रापार जिचा नामोल्लेख नृत्यकला पुरस्कार देऊन या ठिकाणी केला जातोय कुमारी आदिती अमित जाधव. टाळ्यांच्या गजरामध्ये तिचं आपण स्वागत करूया. D2D यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्या या स्टुडिओच्या माध्यमातून तिने नावारूपाला गौरव केलेला आहे. आणि तिचे गुरुवर्य वसीम शेख सर, आपल्याला देखील विनंती, बेस्ट कोरिओग्राफर पुरस्कार आपल्याला देखील या ठिकाणी प्रदान करण्यात येतोय. वसीम शेख सर कुठे असतील, आपल्याला विनंती आहे आपल्या विद्यार्थी समवेत आपण या पुरस्काराचा स्वीकार या ठिकाणी आपण करायचा आहे. आदितीचे गुरु जे डान्सचे नृत्य दिग्दर्शक वसीम सर, आपल्याला विनंती आहे आपण कृपया स्टेजवर या. आदिती थांब जरा, सरांना या ठिकाणी आपण बोलूयात. D2D स्टुडिओचे आमचे कोरिओग्राफर, अगदी आपली ही विद्यार्थिनी, तिच्याविषयी सांगावं तेवढं कमीच आहे. इंडियन हिपहॉप चॅम्पियनशिप 2025-2026 मध्ये कांस्य सुवर्ण पदक मिळवलेली. त्याचबरोबर टीव्ही शोज जसे की झी मराठी, झी प्रवाह, स्टार प्रवाह मराठी, सोनी टीव्ही अशा विविध शो मध्ये ती उपविजेती ठरलेली, आपल्या कराडचं नाव उज्ज्वल केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या तिच्यासाठी. आतापर्यंत महाराष्ट्राच्या अनेक स्पर्धेमध्ये भाग घेऊन तिने स्पर्धा जिंकलेली आहे. आपण सगळेजण टीव्हीवर तिला आपण पाहिलेलं आहे, त्यामुळे साहजिक आहे की तिच्याविषयी अधिकाधिक न बोलता खऱ्या अर्थाने ही कराडची लेख आपण या भारत देशाच्या अट्टेपार झेंडा रोवणारी आणि तिचे गुरुवर्य वसीम सर यांचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर पुढील पुरस्कार या ठिकाणी दिला जातो श्रीमती जयश्री रवींद्र शिलार. हिरकणी पुरस्काराने या ठिकाणी आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. जयश्री रवींद्र शिलार, आपल्याला विनंती आहे, जयश्रीदा आपल्याला विनंती आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी कृपया आपण स्टेजवर यायचा. चला लवकर या. जयश्रीताई कुठे गेल्या? पटकन या, चला लवकर पटकन या, आपल्याला विनंती आहे जरा लवकर या. सर्व पुरस्कारार्थींना विनंती आहे कृपया जाऊ नका, ग्रुप फोटो घेतल्याशिवाय कृपया पुढे जायचं नाहीये. पुरस्कार वितरित चालले, कार्यक्रम संपलेला नाही. सर्व पुरस्कारार्थींना विनंती, खाली बसून घ्या. तुमचे जे काही फोटो सेशन असणार आहेत, कार्यक्रमानंतर वेळ असणार आहे, सगळ्यांनी खाली बसा.
जरा गाणं थांबवा जरा सगळ्यांनी खाली बसा प्लीज. खाली बसून घ्या. पाठीमागे उभे राहिलेले समोरचे खाली बसून घ्या. इथं समोरचे, इथं माझा आवाज जातोय का? प्लीज सहकार्य करा प्लीज. एक शेवटची 10 मिनिटं सहकार्य करा. इथं उभं राहिलेले जरा बसून घ्या पटकन. चला लवकर. सर्वांना विनंती आहे, कार्यक्रम संपलेला नाहीये. मान्यवर स्टेजवर आहेत, त्यांचा आपल्याला आदर राखणं हे आपलं कर्तव्य आहे. आपल्याला विनंती आहे, बसून घ्या. यानंतर पुढील पुरस्कार भाग्यश्री महेश कोळेकर अशा स्वयंसेविका विशेष कामगिरी भाग्यश्री कोळेकर आपल्याला या ठिकाणी पुरस्कार वितरित करण्यात येतं. अशा वर्कर कॉटेजला पावन डिलिव्हरी करून एक विशेष कामगिरी आपण खरं तर केलेली आहे. अशा स्वयंसेविका म्हणून आपला अभिमान आम्हाला नक्कीच वाटतो आहे. भाग्यश्री महेश कोळेकर. त्याचबरोबर महिलांचे मुक्त विद्यापीठ म्हणून पुरस्कार ज्यांना दिला जातो अशा मुक्तांगण महिला मंचाच्या संजना शिंदे मॅडम यांना ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहे. मुक्तांगणच्या संजना शिंदे मॅडम यांना ठिकाणी महिलांचे मुक्त व्यासपीठ निर्माण करण्यामध्ये, महिलांना एकत्र करण्यामध्ये आपण एक सामाजिक जबाबदारी, सामाजिक काम आपण करताय. संजना शिंदे यांना या ठिकाणी एक विशेष पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. संजना शिंदे मॅडम, मुक्तांगणच्या माध्यमातून आपण महिलांचे मुक्त व्यासपीठ निर्माण करीत असता विविध समाज उपयोगी आणि महिलांसाठी काही मनोरंजनात्मक खेळ आणि सामाजिक काम, महिलांना एक अडीअडचणींमध्ये प्रश्नांना उत्तर देण्याचं काम आपल्या मुक्तांगणच्या माध्यमातून सोडवण्याचं आपण काम करीत असता. आणि म्हणूनच आपल्याला या ठिकाणी या मुक्तांगणच्या माध्यमातून होत असलेल्या खऱ्या अर्थानं आस्था विशेष जिजाऊ जिल्हास्तरीय पुरस्कारानं आपल्याला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर अमृता उकिरडे आर्टिस्ट अवॉर्ड या ठिकाणी आपल्याला दिला जातोय. अमृता उकिरडे, आपल्याला विनंती आहे, चला लवकर, शेवटचा पुरस्कार आहे, लवकर चला. युट्यूबच्या माध्यमातून अमृताज रंगोली अँड मेहंदी डिझाईन्स इंटरनॅशनल अवॉर्ड 1,00,000 सबस्क्रायबर युट्यूब मध्ये आहेत. त्यामुळे युट्यूबचं मिळालेलं सर्टिफिकेट देखील या ठिकाणी दिलं जात आहे. अमृता उकिरडे यांच्याकडे एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. आपल्याला विनंती आहे, जरा एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवूया. अमृता उकिरडे आर्टिस्ट अवॉर्ड या ठिकाणी असा सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी दिला जातोय. त्यानंतर लोकमत सखी मंच कराड यांना देखील एक सामाजिक पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. लोकमत सखी मंच कराड, आपल्याला विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यायचं आहे. शेवटचे 2च पुरस्कार राहिलेले आहेत. मान्यवरांना विनंती, शेवटचे 2 पुरस्कार आपण प्रदान करावं. लोकमत सखी मंचच्या महिला उपस्थित आहेत का? फेटे घालून लोकमत सखी मंचच्या सगळी टीम आलेली आहे. लेट पण थेट असा पेहराव करून आलेल्या आमच्या स्नेहा तोडकर मॅडम, त्याचबरोबर आमच्या जाधव मॅडम देखील आहेत. सगळ्याच लोकमत सखी मंचच्या आमच्या सर्व कार्यकर्तृत्व निर्माण करणाऱ्या महिलांना या ठिकाणी विशेष पुरस्कार दिला जात आहे. त्याचबरोबर महिलांसाठी या लावणी या प्रकारामध्ये खऱ्या अर्थाने ज्यांनी कराओके स्पर्धा आयोजित केल्या आणि खऱ्या अर्थाने जिल्ह्यातील पहिला उपक्रम च्या माध्यमातून या ठिकाणी ज्यांनी घेतला, महिलांच्या लावणी स्पर्धा घेऊन खऱ्या अर्थाने एक महिलांना वेगळं उत्तेजन दिलं अशा धनश्रीताई रोकडे यांना देखील या ठिकाणी विशेष सन्मान देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. धनश्रीताई रोकडे, जयश्री भागवत आणि धनश्रीताई रोकडे, आपल्याला विनंती आहे, आपण कृपया स्टेजवर यावं. या दोघींनी एक आगळा वेगळा प्रयोग आपल्या या सातारा जिल्ह्यामध्ये कराडमध्ये या ठिकाणी अंमलात आणला आणि तो म्हणजे अगदी जेवढ्या काही महाराष्ट्राच्या लावणी सादर करणारे गायिका या सगळ्यांना एकत्र केलं आणि महाराष्ट्राचा लोक प्रकार
एक लावणी हा प्रकार हा गीतांच्या माध्यमातून कराओकेच्या माध्यमातून एक उपक्रमशील कार्यक्रम घेण्याचा पहिला उपक्रम त्यांनी केलेला आहे. त्या म्हणजेच धनश्रीताई रोकडे आणि त्यांच्या समवेत असलेल्या त्यांच्या सहकारी. चला यानंतर सगळ्या पुरस्कारार्थ्यांना मी विनंती करतो, आपण सगळ्यांनी स्टेजवर यायचं आहे. आपला पुरस्कार घेऊन सगळ्यांनी स्टेजवर या प्लीज. सगळ्या पुरस्कारार्थ्यांना मी विनंती करेन, सगळे पुरस्कारार्थी आपल्या या सन्मान चिन्हा समवेत आपण स्टेजवर यायचं आहे. सुहास चक्केंच्या मिसेस आमच्या दीपाली चक्के मॅम यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. हा घ्या मॅडम, सत्कार घ्या. दीपालीताई, सगळ्याच मी पुरस्कारार्थींना विनंती करेन, चला लवकर पटकन या. आमच्या सामाजिक संस्थेच्या आमच्या आधारस्तंभाने नेहमीची पाठीशी असणाऱ्या शकुंतलाताई पिसाळ आमच्या आईसाहेबांचा सत्कार या ठिकाणी विशेष होतोय. त्यांना विनंती, हे पहा यादव आबा, मान्यवरांना खुर्चीवर बसू द्या. जे पुरस्कार त्यांना इथे खाली बसू द्या, व्यवस्थित करून घ्या. यादव आबा फोटोग्राफर, त्यांना विनंती आहे, मान्यवरांना खुर्चीवर बसू द्या. पुन्हा एकदा सांगतो, गर्दी होणार. मान्यवरांना खुर्चीवर बसू द्या, पुरस्कारार्थींना पुढे बसू द्या. काही पुरस्कारार्थी पाठीमागे उभे राहतील. चला लवकर. हे पहा, मान्यवरांना बसू द्या खुर्चीवर आणि पुरस्कारार्थी इथं समोर बसू द्या. आम्हाला मार्गदर्शन आणि आशीर्वाद देत असतात अशा आमच्या मातृतुल्य आईसाहेब शकुंतलाताई पिसाळ यांचा या ठिकाणी विशेष सत्कार. कारण खरोखर आमच्या पिसाळ घराण्याचं ज्या नेतृत्व सांभाळतात अशा आमच्या शकुंतलाताई पिसाळ यांचा या ठिकाणी सत्कार होतो आहे. धन्यवाद. सर्व पुरस्कारार्थींचं हार्दिक अभिनंदन. आस्था सामाजिक संस्थेच्या वतीनं